नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, आज आपल्या चर्चेचा विषय पर्यावरण विषयक जी काय बाबी आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या तर त्याची तयारी कशी करायची आणि साधारण अभ्यासक्रमात त्यांनी काय दिलंय की पर्यावरण विषयक मुद्दे किंवा बाबी मग त्यात पहिल्यांदा पर्यावरण, जैविक विविधता, वातावरणातील बदल यावरती भर दिलेला आहे. आणि पण प्रश्न जर बघायला गेलं तर प्रदूषण आणि नैसर्गिक आपत्ती याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आणि नेहमीप्रमाणे आपण जर समजा गेल्या 7 वर्षातल्या म्हणजे 2013 पासून 2019 पर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेत याच्यावर आलेल्या प्रश्नांची जर समजा आपण संख्या पाहिली, स्वरूप पाहिलं, काठिण्य पातळी पाहिली, तर एक गोष्ट लक्षात येते की संकल्पना ज्या आहेत, कन्सेप्ट्स इकोसिस्टम मधल्या किंवा इकॉलॉजी मधल्या किंवा एन्व्हायरमेंट बद्दलच्या ज्या कन्सेप्ट आहेत, तर त्याच्या इतकेच प्रश्न त्या डायनॅमिक पार्टवरती म्हणजे पर्यावरणात सध्या ज्या काही घडामोडी घडतात, विशेषतः पर्यावरण संरक्षणाबद्दल, त्या वातावरणातले जे काही बदल घडतात, तर त्याचं मिटिगेशन म्हणजे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी सरकारकडनं जे काही प्रयत्न केले जातात किंवा जागतिक पातळीवरती, स्थानिक पातळीवरती जे उपक्रम राबवले जातात, तर त्याच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि मग आपण काय केलंय, की असंच आजच्या चर्चेसाठी हे 4 घटक धरलेले आहेत. पर्यावरण, जैविक विविधता, वातावरणातील बदल आणि प्रदूषण एक नैसर्गिक आपत्ती. तर थोडक्यात आपण याची जर समजा आढावा घ्यायचा ठरवला, तर कसं आहे, की एकूण 100 प्रश्नापैकी दरवेळेला या घटकावरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या कधीही 7-8 पेक्षा जास्त गेलेली नाही. तर प्रश्नांची संख्या नेहमीच 5 ते 6 राहिलेली. आणि तसं जर बघायला गेला, तर हा विषय वेगळा अभ्यासाच्या ऐवजी या विषयाची सांगड जर समजा विज्ञान तंत्रज्ञान आणि भूगोल या विषयाशी घातली, तर मग आपल्याला याची तयारी करताना बराच वेळ वाचू शकतो आणि प्रश्नांची संख्या अर्थात मुख्य परीक्षेला, राज्यसेवा मुख्य परीक्षेला याच्यात जास्त भर आहे. पण पूर्व परीक्षेमधला जो काही भर आहे, तो जरी कमी असला, तरी संकल्पना आणि त्याच्या संबंधितल्या अलीकडच्या काळातल्या महत्त्वाच्या घडामोडी याच्यावर आधारित भर दिला जात असल्यामुळं प्रश्न शक्यतो ह्यातले तितके सोपे नसतात, पण तेवढे फार अवघडही नसतात आणि त्याच्यामुळं आता जसं सांगितलं तुम्हाला भूगोल आणि विज्ञान तंत्रज्ञान यांचा अभ्यास करताना यातल्या मुद्द्यांची जर सांगड घातली, तर आपली चांगली तयारी होऊ शकते. मग आता इकॉलॉजी सिस्टम किंवा परिस्थितिकी याच्यावरती जे प्रश्न कसले आले होते, तर आता त्यातल्या संकल्पना ज्या काही आहेत, गेल्या 7 वर्षात मला ज्या वाटल्या, त्या एक 8 संकल्पनावरती भर जर जास्त दिला, त्यांचा अर्थ जर समजून घेतला, तर त्याचा आपल्याला फायदा होतो. मग त्यातला इकोटोन काय असतो? इकोझोन कशाला म्हणायचं? आता इकोपॉज ही अशी काही पर्यावरण शास्त्रामध्ये अशी संकल्पना नाहीये. इकोपॉज ही युरोपमधली कंपनी आहे, जी जमिनीला लागणारं फॉस्फेट खत आणि फॉस्फरसशी संबंधित जी काही संयुग आहेत, जीवनाला आवश्यक म्हणजे वनस्पती असतील किंवा प्राणी असतील किंवा ह्युमन बीइंग्ज असतील, तर त्यांच्यासाठी लागणारी ते प्रॉडक्ट तयार करणारी कंपनी आहे. ते इकोसिस्टम मधला तो भाग नाही, पण पर्यायात आला होता म्हणून तो इथे घेतलेला आहे. मग इकोटाईप, जैव निम्नीकरण म्हणजे बायोडिग्रेडेशन, जैववर्धन म्हणजे बायो मॅग्निफिकेशन, जैवसंचयन म्हणजे बायो काय म्हणतात त्याला ते अॅक्युम्युलेशन, जैव उपचारीकरण म्हणजे बायो रेमिडिएशन. आणि मग हे असे जर बघायला गेलात तुम्ही, मग ह्या सगळ्यांचा अर्थ काय? आता याच्यापेक्षा वेगळ्याही संकल्पना आहेतच. मग आता हे उत्पादक आणि उत्पादक म्हणजे जर तुम्ही इकोसिस्टम घेतली, तर त्यातलं माहिती असेल उत्पादक म्हणजे सगळ्या वनस्पती असतात. नंतर भक्षक असतात आणि विघटक असतात. आणि मग याच्यावरती आधारित सुद्धा परीक्षेत ह्या ज्या 4 संकल्पना आहेत, स्पेशली फूड पिरॅमिड, एनर्जी पिरॅमिड, पॉप्युलेशन पिरॅमिड याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर इथला जो वरचा जो सांगितलं तुम्हाला जैवसंचयन, बायो मॅग्निफिकेशन, तर त्याच्यामुळं होणारे आजार जे आहेत, इटाई किंवा मिथॅलोग्लोबिनिमिया किंवा मिनीमाटा किंवा पोलिओ किंवा क्लोरिनेटेड ऑर्गॅनिक डायक्लोरो फेनिल डायक्लोरोइथेन म्हणजे जेव्हा पॉल म्युलरने डीडीटीचा जो शोध लावला, त्याच्यामुळं बायो मॅग्निफिकेशन होतं. ते आपल्या शरीरात जातं. अगदी आपण गाईचं किंवा म्हशीचं दूध प्यालं तर त्या दुधामध्ये सुद्धा डीडीटी असतं. ते माणसाच्या शरीरात जातं आणि मग त्यामुळं एकंदरीत जे काही अशा रसायनांचं प्रमाण शरीरातलं जास्त झालं, की त्याच्यामुळे जे दुष्परिणाम होतात, त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर उत्पादक वनस्पतीपैकी ज्या हिरव्या वनस्पती ज्या आहेत, तर त्यांच्यामधल्या वनस्पतीचा माणसाला किंवा जनावराला उपयुक्त भाग कुठला? किंवा पानांची तुलना केलेली वगैरे आहे.
आणि तिचा अर्थ म्हणजे काय झालेलं आहे, की सध्या आपल्या देशात जर तुम्ही बघितलं, तर अनेक परकीय किंवा परदेशी वनस्पती आणि प्राणी आणले जातात. आणि ते काय करतात, मग स्थानिक प्रजाती किंवा जाती यांचा नाश करतात. त्या हरित क्रांतीमुळे जी काही संकरित बियाणं आपण वापरायला सुरुवात केली, त्यामुळे देशी बियाणं जे आहे, तर त्यांच्या अस्तित्वावरती थोडक्यात जैविक विविधतेवरती धोका निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळं पर्यावरणामध्ये ह्या मूळ प्रजाती ज्या कुठल्या आहेत, त्याच्याबद्दलचा प्रश्न परीक्षेत आला होता. त्यानंतर वनस्पती, कुठलीही वनस्पती तुम्ही घ्या, त्याच्यात अल्कलॉइड असतंच. मग आता तंबाखू झाडाची जी पानं आहेत, तर त्याच्यातनं आपल्याला निकोटीन नावाचं अल्कलॉइड मिळतं. कडुलिंबाची जी पानं आहेत, त्याच्यातून निबिडाइन नावाचं अल्कलॉइड मिळतं. किंवा रॉटिनोन आहे ते, डोन नाही, रॉटिनोन नावाचं अल्कलॉइड आहे ते डेरिस इलिप्टिकल नावाच्या वनस्पतीतून मिळतं. आणि पायरिथ्रम, आता ग्रामीण भागात जर तुम्ही राहत असाल, तर ग्रामीण भागामध्ये असं अगदी दगडात किंवा रस्त्याच्या कडेला ते पांढरी किंवा पिवळी फुलाची अशी जी काही छोटी-छोटी वी कॉल दॅम वीड किंवा तण जे आहे ना, तर त्या तणाचा पाला काढून जर आपल्याला जखम झाली, तर तो पाला चोळून आपण त्याचा रस त्याच्यावरती टाकतो. आणि ते म्हणजे दुसरं काही नसून तर सॅन्थमम क्रॅरिफोलियम किंवा पायरिथ्रम त्याला म्हणायचं. आणि आता अलीकडच्या काळात ते गाजर गवत किंवा ज्याला काँग्रेस गवत सुद्धा म्हटलं जातं. तर त्या ह्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावरती कीटकांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि तो कमी करायचा झाला, तर हे पायरिथ्रम उपयोगी पडतं. इव्हन आता आपल्याला ते कासवच्या अगरबत्ती वगैरे दिली जाते ना, तर ती पायरिथ्रमपासूनच बनवतात किंवा आपल्याकडे त्याला काही जण घाणेरी, निरगुडी असं जे काही छोटी-छोटी झुडपं असतात, तर त्याच्यातनं सुद्धा आपल्याला काही अल्कलॉइड मिळतात आणि त्याच्यावरती आधारित परीक्षेत प्रश्न आला. तर साधारण तुम्ही जर बघायला गेला, तर हे इकोसिस्टमवरती म्हणजे परिस्थितीवरती आलेले प्रश्न दे आर व्हेरी स्पेसिफिक. म्हणजे असं काही उगाच हे जे प्रश्न विचारले गेले, ते ढोबळ मनाने न विचारता त्या प्रश्नांच्या विचारण्याच्या पाठीमागं अतिशय स्पेसिफिक पद्धतीनं हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे अभ्यास करताना या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि मग असे किती प्रश्न येऊन गेले होते? तर साधारण हे 8 प्रश्न कशावरती येऊन गेलेत? इकोसिस्टमवरती म्हणा. आता 7 परीक्षांच्या मध्ये 8 प्रश्न म्हणजे वर्षाला 1 प्रश्न असं थोडक्यात आपल्याला मानता येईल. आणि नंतर मग जैविक विविधता जी आहे त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. मग जैविक विविधतेच्या बाबतीत जर तुम्ही बघायला गेला, तर दिस इज नथिंग बट अ टाइप ऑफ अ जनरल नॉलेज. म्हणजे भूगोलचा मगाशी तुम्हाला जसं अभ्यास करायला पाहिजे म्हणून सांगितलं, तर त्यात जवळ-जवळ जैविक विविधते संबंधित 11 घटकावरती किंवा 11 मुद्द्यावरती, अर्थात हा भाग मुख्य परीक्षेला जास्त आहे, पण इथं सुद्धा तयारी करत असताना जनरल नॉलेज सारखाच प्रकार आहे. मग आता जैविक विविधता जी आहे ना, तर नेमकं कशाला म्हणायचं? तर ती जैविक विविधता जनुकी पातळीवरती असते, त्यानंतर जाती पातळीवरती असते किंवा नंतर ज्याला आपण समुदाय पातळी म्हणतो त्याच्यावरती असते. तर काय झालंय, हे उत्क्रांतीचे सिद्धांत वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. आणि मग त्या उत्क्रांतीच्या सिद्धांतावरती आधारित म्हणजे आता डार्विनचा असेल, त्या लॅमार्कचा असेल किंवा त्या डी व्हेरीचा सिद्धांत असेल, तर त्या ह्याच्यातनं साध्या अमिबापासनं मोठा माणूस किंवा क्लिष्ट रचनेचा माणूस निर्माण होताना लाखो सजीवांची निर्मिती झाली आणि मग माणसामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या वंशाची, वेगवेगळ्या ठेवणीची किंवा वेगवेगळ्या पद्धतीची अ, माणसं दिसतील आणि मग असं हे जी विविधता आहे, तर त्याचं गरज आहे का विविधतेची? आणि असली तर मग ती टिकवायची गरज का आहे? असले वगैरे प्रश्न विचारले जातात. आणि जेवढे काही सजीव आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेला, तर प्राण्यांचं काहीतरी 15 गटात आणि वनस्पतींचे काहीतरी 12 गटात असं वर्गीकरण केलं गेलं आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं वर्गीकरण आहेच किंवा मूळ सजीव सृष्टीतील 5 गटामध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. आणि असं सगळं जर बघायला गेलं तर विश्वामध्ये जवळ-जवळ कोट्यावधी जाती, प्रजाती, प्राणी आणि वनस्पतींच्या आहेत. आणि ह्यात सगळ्यात जास्त जात कुठली आहे तर ती कीटकांची. कीटकांची संख्या जगातली जी आहे, इतर कुठल्याही प्राण्यांच्या पेक्षा जास्त आहे. माणसं किती आहेत जगात? 750 कोटी आहेत. पण कीटक जर घ्यायला गेला, तर त्या कीटकांची संख्या माणसाच्या 10 पटीनं. म्हणजे जवळ 750 कोटी गुणिले 10 केलं, तर तेवढ्या पटीनं म्हणजे 7,500 कोटीनं किंवा जवळ-जवळ काही जण म्हणतात, की 5 ते 6 ट्रिलियन एवढ्या जी संख्या कीटकांची आहे आणि मग त्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आणि मग हे एक आता नवीन काही जाती सध्या निर्माण होत आहेत. मग त्यातलाच पॅसिफिक महासागरात अडकलेला बॉनेटेड शार्क मासा त्याच्यावरती प्रश्न आलेला होता. किंवा हे पृथ्वीचा कालखंड म्हणजे पृथ्वीचा जो काही
काय म्हणतात जैविक सृष्टी किंवा पृथ्वीचं अस्तित्व जे आहे ते वेगवेगळ्या युगामध्ये आणि कालावधीमध्ये मांडलं गेलेलं आहे. तुम्ही जुरासिक पार्क पिक्चर जर बघितला असेल तर त्याच्यात ते डायनोसॉर जुरासिक काळामध्ये, जुरासिक कालखंडामध्ये पृथ्वीवरती कुणाचं वर्चस्व होतं? तर ते डायनोसॉर म्हणजे सरीसृप प्राणी आणि दुसरं जिम्नोस्पर्म म्हणजे जिम्नोस्पर्म म्हणजे ज्यांच्यामध्ये त्या अप्रकटबीजी वनस्पती ज्या आहेत, प्रकटबीजी वनस्पती म्हणायचं जिम्नोस्पर्मला. तर या दोन्हींचं म्हणजे वनस्पतीमध्ये अ, प्रकटबीजी आणि प्राण्यांच्यामध्ये डायनोसॉर यांचं पृथ्वीवरती वर्चस्व जुरासिक काळामध्ये होतं. मग ते खंडवन व्हायला लागलं आणि उलथापालथ पृथ्वीवरती झाली, हे सगळं पृथ्वीच्या पोटात गाडलं गेलं. आणि मग त्याच्यातनं परत नवीन म्हणजे सजीव सृष्टी निर्माण. तर असं वगैरे विचारलं जातं. मग आता हे सगळं पृथ्वीचा जो काही अ, सजीव सृष्टी म्हणा किंवा पृथ्वीचं जे अस्तित्व आहे, ते शोधण्यासाठी वेगवेगळी तंत्रज्ञान आहेत. त्यावरती प्रश्न विचारले आहेत. तर ते एफ.डब्ल्यू. लिबी नावाच्या शास्त्रज्ञानं कार्बन डेटिंगचं तंत्रज्ञान शोधून काढलं आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या फॉसिलचा अभ्यास केला आणि मग जे मिसिंग लिंक्स म्हणतात, म्हणजे पृथ्वीवरचा पहिला प्राणी आणि आत्ताचा माणूस. तर ह्या सगळ्यांचे जे कुठल्या वर्षी कोण जन्माला आलं, कसं झालं, काय झालं, हे बघण्यासाठी ह्या कार्बन डेटिंगचा त्या आर्किओलॉजीमध्ये वापर होतो आणि आर्किओलॉजीचा वापर करून आपल्याला पुरातन काळामध्ये कुठल्या जाती होत्या आणि त्यांचं पुनरुज्जीवन करणं सुद्धा ज्याला आपण इन सिटू म्हणतो ते सुद्धा इट हॅज बीन पॉसिबल आणि मग त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर भारतातली पशुगणना ही आता अलीकडेच 2017ला झाली. मग त्याची जी आकडेवारी आली त्याच्यातनं काय झालंय, की इथे दिलेलं आहे त्याच्या जगात बघा आता भारतात सध्या लोकांची संख्या 136 कोटी आहे. आणि जवळ-जवळ त्याच्या निम्मी जनावरं भारतात आहेत. म्हणजे जवळ-जवळ भारतातल्या जनावरांची संख्या 60 कोटीपर्यंत आहे. आणि मग त्या 60 कोटी म्हणजे एवढी माणसं अमेरिकेत नाहीत, तेवढी जनावरं भारतात आहेत. म्हणजे अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी आहे आणि भारतामध्ये जनावरच 60 कोटी आहेत. मग त्या जनावरांच्या मध्ये गाय, म्हैसी, बैलं आली किंवा ते शेंड्या म्हणजे मेंढ्या, शेळ्या अशा सगळ्या प्राण्यांची ती जनगणना पशुगणना केली जाते आणि दर 5 वर्षांत आपल्याकडे केली जाते. त्यामुळे जगात सर्वाधिक गाय बैल म्हणजे कॅटल हे जगात जेवढं नाही तेवढं भारतात आहे. तर जगात जेवढ्या म्हशी आहेत त्यातल्या 50% भारतामध्ये आहेत. त्यानंतर जगात सगळ्यात जास्त दुधाचं उत्पादन सध्या भारतात होतं. आणि भारतातलं जे काही दूध उत्पादन होतंय त्यातलं 50% दूध म्हशीपासून मिळतं. पण दुर्दैवाने भारतातल्या म्हशींची जी उत्पादकता आहे ती फार कमी आहे. म्हणजे काय तर चहाचा जो काही कप असतो तर त्या कपात भरेल एवढंच दूध एक गाय आपल्याकडे एक म्हैस आपल्याकडं म्हणजे भारतातली एक गाय जी आहे ती दिवसाला देते असं मानलं जातं. म्हणजे हार्डली 1 लिटर, अर्धा लिटर दूध असं आपल्याकडल्या गायीकडनं मिळतं. आणि जर समजा एखाद्या गायीने 1.5 लिटर दूध दिलं तर त्याच्याबरोबर भाकड गायी भरपूर असतात. तर त्या गायीचा जो भाकड काळ एवढा असतो, की तिचं ते सरासरी दूध उत्पादन तिच्या आयुष्यातलं अर्धा कप सुद्धा होत नाही दिवसाला. आणि त्याच्यामुळं भारतीय गायींना हे टी कप काऊ असं वगैरे म्हटलं जातं. आणि मग असले काही प्रश्न आले तर दिस इज नथिंग बट एक साधा इकॉनॉमिकचा सुद्धा भाग आहे किंवा जनरल अवेअरनेस म्हणतात तसा भाग आहे. आणि अलीकडच्या काळात जैविक ऱ्हास म्हणजे जैविक विविधता ऱ्हास होत चाललेला आहे. मग त्याच्याबद्दलची माहिती कशातनं मिळते आपल्याला? तर एकंदरीत आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला एक चांगले निरीक्षण करायची वृत्ती असेल, तर तुम्ही जर समजा मुंबईवरनं कोल्हापूरला किंवा बेळगावकडे चालला, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला साधारणपणे तुम्ही पुणे सोडून साताऱ्यात म्हणजे ती नीरा नदी सोडली किंवा खंबाटकी घाट उतरला किंवा समजा सातारा सोडला आणि कराडकडे चालला, रस्त्याच्या दोन्ही बाजूनी तुम्हाला ऊसाची शेती दिसणार. आता एवढ्या त्या 50 ठिकाणी तिथनंही पुढे गेला अगदी बेळगावपर्यंत गेला तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला क्वचित दुसरं काहीतरी दिसेल, पण ऊसाची शेती प्रचंड दिसते. मग आता काय झालं, की दिस इज मोनोक्रॉपिंग सिस्टम. म्हणजे ऊस ऊसानं व्याप्ती प्रचंड झालेली आहे किंवा त्याच बाजूला आपल्याला ते सध्या गारवेल म्हणतात किंवा ते गाजर गवत ज्याला काँग्रेस गवत म्हटलं जातं, ते कुठेही आपल्याला दिसायला लागतं. आणि मग हे कशामुळे झालेलं आहे, की ह्या ज्या आता काँग्रेस गवत असेल किंवा गारवेल असेल किंवा ऊस असेल, नॉट एक्झॅक्टली वी कॅन कॉल शुगरकेन ॲज अ इन्व्हेजिव्ह स्पेसीज, पण बाकीच्या आहेतच आणि त्या भारतात मूळ नव्हत्याच. म्हणजे ऊस कदाचित मानला जातो भारतातला. ऊसाचं उगमस्थान भारतात मानलं जातं, पण आहेच असं प्रूव्ह झालेलं नाही. आणि तुम्हाला माहिती असेल की 1948 मध्ये महाराष्ट्रातच एका शेतकऱ्यांना प्रगत शेतकऱ्यांना परदेशातून ऊसाचं बियाणं आणलं होतं आणि मग त्याच्यातनं आपल्याकडं अलीकडच्या काळातला कमर्शियल ऊस जो आहे
उत्पादनासाठी सुरू झालं. सांगायचा उद्देश काय की जैविक विविधतेचा ऱ्हास हा होण्यास कारणीभूत सध्या शेतातलं किंवा भारतातील मोनोक्रॉपिंग सिस्टीम. मोनोक्रॉपिंग म्हणजे एकच पीक जास्त घ्यायचं. म्हणजे गावात असं होतं की एखाद्यानं एक पीक घेतलं तर समजा सोयाबीन सुद्धा अलीकडच्या काळात प्रचंड प्रमाणात सोयाबीनची लागवड केली जाते. मग एक पीक घेतलं, आता काही जण म्हणतील की नाही तिथलं ते वातावरण नाही सगळं तसं आहे म्हणून ते घेतलं जातं. हे जरी खरं असलं तरी त्या सोयाबीनची एकच जात घ्यायची गरज नाही. वेगवेगळ्या जाती घ्यायला पाहिजेत. आणि मग तुम्हाला माहिती असेल अलीकडच्या काळात ते देशी बियाणं जतन करणाऱ्या आपल्याकडच्या अहमदनगर जिल्ह्यातली एक महिला, आदिवासी महिला आणि मेघालयातल्या त्या दोघींना पद्मश्री पुरस्कार दिला गेलेला आहे कारण त्यांनी जैविक बियाणांचं संवर्धन वगैरे केलेलं आहे. आणि साधारण तो ऱ्हास का होतोय तर हे मोनोक्रॉपिंग आहे. जैवविविधतेचं संवेदन क्षेत्र म्हणजे काय झालेलं आहे की असे इन्व्हेजिव्ह स्पेसीज आणल्या की त्यांची वाढ एवढ्या वेगानं होते की दुसरी पिकं तिथे येतच नाही. म्हणजे पूर्वी आपल्याकडं देशी ज्वारी मिळायची. अलीकडच्या काळात तुम्हाला सगळीकडे जर म्हणजे ते खरीप असू दे किंवा रबी ज्वारी असू दे, दोन्ही तुम्हाला सगळे संकरित देशी बियाणंच राहिलेलं नाही. आणि मग अशा पद्धतीनं हा जो भूवापरातील बदल जो आहे त्याच्यामुळं विविध पीक किंवा प्राणी यांच्या वस्तीस्थानांचा ऱ्हास होतोय आणि त्याच्यातनं मग समस्या निर्माण होतात. प्रदूषणामुळे वस्तीस्थानांचा ऱ्हास झालेला आहे. शिकारीमुळे प्राणींचे नष्ट होतात. रोग आणि साथीचा रोग जर पसरले त्यातनं प्राण्यांना धोका निर्माण होतोय. आणि काही प्रजातींचा अतिउपसा म्हणजे त्यांचं एकंदरीत जर बघायला गेला काय म्हणता येईल त्याला आपल्याला की अतिवापर केला जातो. आणि अतिवापर केला की म्हणजे ऊसाचं साधं उदाहरण घेतलं 1970च्या दशकात महाराष्ट्रामधले ऊसाचं एकरी उत्पादन 70-80 टनाचं असायचं. आणि आता कितीही चांगलं तुम्ही माती असू दे, पाणी बारमाही द्या, बियाणं उत्कृष्ट घ्या, सगळं चांगलं करा, तरी पण आपल्याला 50-60 म्हणजे डोक्यावरनं पाणी गेलं. आणि मग हे का? तर वी आर एक्झॉस्टिंग दॅट पर्टिक्युलर व्हरायटी ऑफ दॅट क्रॉप. किंवा तसंच मग प्राण्यांच्या बद्दल म्हणजे आता कोंबड्या असतील किंवा आपल्याकडे जर्सी गायी आहेत किंवा म्हशी सुद्धा आहेत. तर ह्या मूळ ज्या देशी गायी किंवा देशी म्हशींच्या ऐवजी संकरित गायी आणि म्हशींचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात केला जातोय की त्यातलं एकंदरीत बायोडायव्हर्सिटीला त्याच्यातून मग धोका निर्माण होतो. आता पूर्वी आपल्याकडं मॅड काऊ डिसीज हा प्रकारच नव्हता. पण अलीकडे आपल्याला जे पशुखाद्य दिलं जातं बघा कसं आहे की म्हशी किंवा गायी असतील ह्या काय आहे तर ते बघायला गेलं तर शाकाहारी प्राणी. आणि मग अलीकडच्या काळात काय केलं जातं त्या पशुखाद्यामध्ये त्या याच्यामध्ये फिश मिल किंवा बोन मिल असतात. आणि म्हणजे ते खाद्य बनवताना म्हणजे विशेषतः युरोप आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी पशुखाद्यामध्ये बोन मिल किंवा फिश मिलचा वापर करतात. आता त्या ह्याच्यातनं काही वेळेला प्रियॉन किंवा आता जसं कोरोना व्हायरस जसा आहे तसा प्रियॉन हा व्हायरस जरी नसला तर ते केमिकल आहे. आणि ते केमिकल फिश मिल किंवा बोन मिल मधनं त्या पशुखाद्यात जातं आणि ते जनावरांनी खाल्लं की त्यांच्या डोक्यात त्याचा वाईट परिणाम होतो आणि मॅड काऊ डिसीज होतो. आणि असं झालं की हजारोनी त्या गायी किंवा म्हशी जी असतील त्यांची कत्तल करावी लागते. अलीकडच्या काळात न्यूझीलंडमध्ये तसं करावं लागलं. आणि मग हे कलिंग जे केलं जातं तर त्या रिझन इज व्हॉट वी कॅन कॉल ॲज अ शेवटचा मुद्दा जो दिलाय ना प्रजातीचा अतिउत्साह किंवा अतिवापर. आता जातीचं वस्तीस्थान असणाऱ्या ठिकाणची जैवविविधता कमी होण्यास महत्वाचं कारण प्रदूषणामुळं वस्तीस्थानांचा ऱ्हास किंवा प्रजातीचा अतिउत्साह ही 2 कारणं आहेतच. आणि नंतर मग भारतातल्या धोक्यात आलेल्या प्रजातींची इथे 4 परीक्षेतच आलेली नावं घेतली ना, बाकीचं घेतलेलं नाही इथं. आपली चर्चा ही ओरिएंटेशनची असल्यामुळं गेल्या 7 वर्षात राज्यसेवा पूर्व परीक्षेच्याच मर्यादित आपली चर्चा ठेवलेली आहे. त्यात येऊन गेलेले प्रश्न आणि त्याच्यातनं मग आता आपल्याकडे येऊ शकते प्रश्नांची चर्चा करण्याबद्दल आपण हे बघतोय. आणि मग भारतात सध्या धोक्यात असलेल्या प्रजातींची नावं दिली आहेत. वाघ, सॅलॅमंडर, गिब्बन किंवा माळढोक. नष्ट झालेलं म्हणजे भारतीय चित्ता आणि 2 शिंगी गेंडा. आणि याच्यामध्ये आता ते चित्ता रिवायवल प्रोजेक्ट आपल्या देशामध्ये राबवला जातोय. त्याच्यावरती आधारित प्रश्न. त्यानंतर ह्या प्राणी नष्ट व्हायला लागले तसं आता तुम्हाला माहिती असेल की केरळमध्ये एका हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिथल्या लोकांच्या काही अमानवी किंवा म्हणजे क्रूर प्रकारामुळे. आणि मग त्या राज्यामध्ये कुठल्या राज्याला हत्ती हा त्यांचा राज्य प्राणी आहे तर केरळ, कर्नाटक, झारखंड.
त्या राज्यांनी हत्तीला आपला राज्य प्राणी मानलेला आहे. त्यानंतर भारतातली काही राष्ट्रीय उद्याने विचारली गेलेली आहेत. बायोडायव्हर्सिटी मेंटेन करण्यासाठी पहिल्यांदा हे पहिलं जे काही नॅशनल पार्क आला तो जिम कॉर्बेट, सध्या तो उत्तराखंडमध्ये आहे. आपल्याकडे बोरिवलीला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईत आहे. गीर राष्ट्रीय उद्यान जुनागड भागामध्ये गुजरातमध्ये आहे. कान्हा मध्य प्रदेशचा काही भाग आपल्याकडे विदर्भातल्या काही जिल्ह्यांच्या मध्ये येतो. तर ते असे काही प्रश्न त्याच्यावरती विचारलेले आहेत आणि दिस इज जनरल नॉलेज असं म्हणता येईल आपल्याला. वन्यजीव संवर्धन प्रकल्प ते लायन प्रोजेक्ट आहे किंवा टायगर प्रोजेक्ट आहे, क्रोकोडाईल प्रोजेक्ट आहे ब्रीडिंगचा आणि त्याच्यानंतर रायनोसॉर कॉन्झर्वेशनचे प्रोजेक्ट सुद्धा आपल्या देशात राबवले जातात. आणि ह्या सगळ्यांचं रिसर्च आपल्याकडे ब्रिटिशांच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्यासाठी 1906 साली आपल्याकडे ब्रिटिश इम्पेरियल फॉरेस्ट स्कूल आणि आता जर समजा तुमच्यापैकी कोणी ACF किंवा RFF साठी सिलेक्शन झालं तर ट्रेनिंगला तिकडे पाठवतात. IFS वाल्यांना सगळ्यांनाच तिकडे पाठवतात. पण ही फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे सध्या डेहराडूनची, ती ब्रिटिशांनी 1906 म्हणजे आता जवळजवळ 114 वर्ष झाली ती स्थापन केली होती आणि मग त्याची उत्क्रांती का त्याला दर्जा कसा बदलत गेला त्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यानंतर सिलिकॉन व्हॅली तसं जर बघायला गेलं याचा आणि बायोडायव्हर्सिटीचा किंवा पर्यावरणाचा काही संबंध नाही. सिलिकॉन व्हॅली जी आहे ती अमेरिकेतली ही एक सगळ्यात महत्वाची IT इंडस्ट्री मानली जाते आणि मग ते तिथं सायन्स पार्क हे आहे, बाकी तिथे काहीच नाही आहे. त्यानंतर रिओ दी जानेरिओ इथे आतापर्यंत अनेक परिषदा झाल्या. मग त्यातली रिओ परिषद अलीकडची झालेली 2012ची. मग त्याच्या अगोदर तिथे 2002 ला सुद्धा झाली होती. 1992 ला सुद्धा झाली होती. 1982 ला सुद्धा झाली होती. आणि 1972 ला पहिली पर्यावरण परिषद स्टॉकहोम स्वीडनला झाली. तर ते स्टॉकहोम स्वीडन नंतर दर 10 वर्षांत ह्या परिषदा घ्यायची ठरली आणि यातली सगळ्यात ज्याला आपण लँडमार्क कॉन्फरन्स जी रिओची मानली जाते ती 1992 ची आणि त्यावेळेला बायोडायव्हर्सिटीच्या बद्दलचा करार मान्य करण्यात आला. त्याच वर्षी म्हणजे 92च्याच परिषदेमध्ये त्याला रिओ अर्थ समिट असंही म्हटलं जातं आणि त्यात एजेंडा 21 ठरला गेला आणि त्या एजेंडा 21 मध्ये 21 बाबी आल्या आणि त्या 21 बाबीमधल्या ह्या 3 महत्वाच्या बाबी आपल्या परीक्षेत विचारल्या गेल्या होत्या आणि या सगळ्यांचा उद्देश काय होता तर जगामध्ये जे काही आपण अर्थशास्त्रात बघितलं होतं सस्टेनेबिलिटीकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे आता विकास करायसाठी म्हणजे आता साधी वीज जर घेतली करोना काळामध्ये सुद्धा अमेरिकेतलं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमी झालेलं नाही. भारतामध्ये दरडोई इलेक्ट्रिसिटीचा वापर आणि अमेरिकेतला प्रचंड तफावत त्याच्यात आपल्याला दिसते. आणि आपल्याकडे लोकसंख्या जास्त असून कमी वीज वापर, तिकडे लोकसंख्या कमी असून जास्त वीज वापर. म्हणजे तेवढी वीज निर्माण करायला पाहिजे. तेवढी वीज निर्माण करायची म्हणजे तेवढं इंधन जाळायला पाहिजे. मग तेवढं धूर येणार, मग तेवढं प्रदूषण वाढणार. सो असा सगळा तो प्रकार आहे आणि अशी लोकांच्या त्याबाबतची जर जागरूकता निर्माण करायच्या झाल्या तर अशा परिषदा महत्वाच्या आणि बायोडायव्हर्सिटीची जी परिषद जी होती तर ती रिओलाच करार झाला तो 1992 ला आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न किंवा हा जो काही ग्रीन इकॉनॉमीचा कन्सेप्ट आपण अर्थशास्त्रात सुद्धा तो बघितला आणि तो सुद्धा रिओच्या परिषदेमध्येच ते DPS मार्कंडे आणि बार्बियर यांनी मांडला होता आणि परीक्षेत त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. आणि मग यातले जे प्रश्न जर बघितले तुम्ही प्रश्नांची संख्या जर बघितली तर ती बायोडायव्हर्सिटीवरच्या प्रश्नांची संख्या ही पहिला जो टॉपिक आहे पर्यावरण त्याच्यापेक्षा जास्त होते. एक 17 वर प्रश्न विचारले. तर 17 आणि 5 22 प्रश्न ते असे ह्या 2 टॉपिकवरती. तिसरा टॉपिक जो वातावरणातला बदल आहे तर त्याच्यावरती सुद्धा आधारित जवळजवळ एक 10 मुद्दे जे आहेत त्याच्यावरती प्रश्न आले. आणि मग हे 10 टॉपिक जे आहेत तर त्याचाच अभ्यास केला आणि त्याच्याशी आजूबाजूच्या गोष्टी बघितल्या फायदा होतो. आणि मग वातावरण बदल जो होतो त्याचे सिद्धांत आले. मग त्यातला जॉर्ज सिम्पसनचा सिद्धांत काय आहे? सौर ढगांच्या चक्राकार आधारित सिद्धांत काय आहे? भूगोलच्या लेक्चरमध्ये आपण ते सोलर मिशन जी सूर्याकडे पाठवली जाणार आहे नासा मार्फत करोनाचा अभ्यास करण्यासाठी. म्हणजे तो हा करोना आजार नव्हे तर करोना सूर्याचा जो काही एक भाग जो आहे फोटोस्फिअरच्या नंतरचा तर त्याचं तापमान आणि त्याच्यात अचानक तापमानात बदल झाला की चुंबकीय लहरी अशा विध्वंसक चुंबकीय लहरी तिथनं बाहेर पडतात आणि सगळ्या सूर्यमालेत उत्पात घडून आणतात. मग अशा वेळेला की त्या चुंबकीय लहरी अशा करोनातनं निर्माण झालेल्या जर पृथ्वीवरती आल्या तर त्याच्यातनं वातावरण ग्लोबल वॉर्मिंग होते का याबद्दलचा जो एक सिद्धांत मांडला गेलेला आहे
आणि त्याला सौर सिद्धांत म्हटलं जातं. चक्राकार आधारित सिद्धांत म्हणजे एक साधारण कसं जसं पृथ्वीचं वर्ष आहे, तसं सूर्याचं सुद्धा वर्ष आहे. या सूर्याचं सुद्धा असा एक सायकल असते, सोलर सायकल म्हणायचं त्याला आणि त्याच्यानुसार मग करोनातलं तापमान बदललं, की चुंबकीय लहरी येणार आणि मग सगळंच वातावरण पृथ्वीवरचंच नव्हे तर सगळ्या सूर्यमालेतल्या वेगवेगळ्या ग्रहांच्या वरच्या वातावरणात उत्पात घडणार आणि मग तेच वातावरण बदलाचा सिद्धांत असं मानलं जातं. खगोलशास्त्रविषयक सिद्धांत आहे. त्यानंतर वातावरणातील ज्याला आपण हरितवायू म्हणतो ना, तर त्यांच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं असं वगैरे. आणि मग हे जे 4 सिद्धांत आहेत ते त्यातला सिम्पसनचा काय आहे किंवा सौर ढगाचा कुणी मांडला, खगोलशास्त्रविषयक सिद्धांत कुणी मांडला असले वगैरे प्रश्न आलेत आणि त्याची मग चर्चा करावी लागणार. आता जागतिक हवामानातील बदलास कारणीभूत मानवाच्या प्रक्रिया आणि जवळ-जवळ तुम्हाला माहिती असेल माणूस पहिल्यांदा जन्माला आला सांगितलं होतं तुम्हाला 15 लाख वर्षापूर्वी आणि त्याला मग ते होमो ऑस्ट्रलोपिथेकस असं म्हटलं जातं आणि तो सापडला दक्षिण आफ्रिकेमध्ये. त्यानंतर तो गुहेमध्ये जाऊन राहायला लागला आणि इजिप्तमध्ये जी संस्कृती आली, जो आधुनिक माणूस आला, तर तो साधारण मानलं जातं कधीपासून होमो सॅपियन्स म्हटलं जातं आणि ते 15,000 वर्षापासून. मग आता होमोमध्ये होमो इरेक्टस होता किंवा होमो हिमिबिलस होता. तर अशा ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातनं जसं संस्कृती माणसाची आणि माणसाचं वास्तव्य वाढायला लागलं, तसं जंगलतोड व्हायला लागली. आणि 8,000 वर्षापासून जंगलतोड मोठ्या प्रमाणावरती होते. गेल्या 5,000 वर्षापासून शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यानंतर आगी नैसर्गिक आणि मानवाकडून लावल्या जातात. आणि गेल्या 500 वर्षातली जी औद्योगिक क्रांती आहे, ह्या सगळ्याच्या अशा टप्प्याटप्प्यानं माणसाच्या प्रक्रिया हस्तक्षेपाच्या निसर्गातल्या वाढत गेल्या आणि हे हवामान बदल व्हायला लागलं. त्यात जंगलतोडीमुळं कसं हवामान बदल होतो? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. कार्बन डायऑक्साईड वाढला की वातावरणातलं तापमान कसं वाढतं ते आपण पुढे बघूया. त्यानंतर वने प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे नेहमी काय करतात? CO2 शोषून घेऊन ऑक्सिजन सोडतात. पण वन तोड केली की ते तसं होणारच नाही. आणि मग त्याच्यावरचा प्रश्न आला होता. त्यानंतर हरितगृह वायूचा परिणाम. तर साधारण 6 हरितगृह वायू त्या यांनी म्हणजे COPमध्ये म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये ते ठरलं गेलेलं आहे आणि त्या 6 हरितगृह वायूंच्यामुळं पृथ्वीचं तापमान कसं वाढत झालंय त्याच्याबद्दलची आकडेवारी किंवा त्याच्याबद्दलची माहिती वर आधारित परीक्षित प्रश्न आलेले आहेत. मग ते कुठले वायू आहेत, त्यातनं कुठल्या वायूचा किती परिणाम होतो, सर्वात जास्त हरितगृहाला कारणीभूत कुठला, हे सगळं आपण पुढच्या काही स्लाइड्स आहेत त्याच्यात बघूया. त्यानंतर जागतिक रिसोर्सेस नावाची एक संस्था आहे 2011 पासून की जगात कुठला देश सर्वात जास्त कार्बनचं उत्सर्जन करतो. कारण CO2 हा सर्वात महत्वाचा वायू आहे ज्याच्यामुळे प्रदूषण होतं आणि मग ते सध्या चीनचाच नंबर 1, 2 नंबरला USA, 3 नंबरला रशिया, 4 नंबरला भारत त्यावरती प्रश्न आलाय. माणसानं निर्माण केलेले जे काही हरितगृह वायू आहेत, ते कुठले त्याच्यावरती आधारित सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि आपल्याला त्याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करायला पाहिजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 6 वायू जे आहेत, ते हे तर ते दिलेले आहेतच आणि त्या वायूंच्या बद्दलची माहिती किंवा चर्चा करायची. नंतर एक प्रश्न होता, की 2 डिग्री सेंटीग्रेडने जर पृथ्वीचं तापमान वाढलं, तर काय होऊ शकेल? मग त्याच्यावरती शास्त्रज्ञांचे जे काही वेगवेगळे अहवाल आले आहेत, ज्याला आपण म्हणतो ना ते युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम UNEP मार्फत हे वेगळं संशोधन केलं जातं त्यावरती. त्यानंतर पर्यावरण संवर्धनाचे जगभरचे जे उपाय आहेत, तर त्यातला 1987 ला आलेला ब्रंटलँड अहवाल आणि त्याच्यात ते सांगितलं, की इकोसिस्टमचं संतुलन ठेवूनच आपल्याला विकास करायला पाहिजे. मग त्यानंतर ग्रीन क्लायमेट फंड निर्माण करण्यात आलेला आहे. त्यानंतर ओझोन दिवस जगभर साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. आणखी वेगवेगळे म्हणजे वर्षातल्या 365 पैकी जवळजवळ 22 दिवस पर्यावरणाशी संबंधित आहेत. मग त्यात सॉइल डे आहे, वॉटर डे आहे, किंवा इथे दाखवल्याप्रमाणे ते ओझोनचा डे आहे किंवा हरितवायूचा उत्सर्जन कमी करण्याचा दिवस सुद्धा आहे. बायोडायव्हर्सिटीच्या बद्दलचे आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पर्यावरण संबंधातले जे कायदे आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेत. मग 1986 चा कायदा, 91 चा कायदा, 91चा जो प्लास्टिक पुनर्वापर आणि उत्पादन वापर कायद्याच्या बद्दल प्रश्न विचारले जातात आणि त्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी जर असेल, तर त्यापासूनच्या प्लास्टिक वस्तू वापरण्यावरती बंदी किंवा ते वगैरे घालण्यात आलेलं आहे. जैव औषधी कचऱ्याच्या संबंधितचे कायदे आहेत 98 पासून. म्हणजे हॉस्पिटल किंवा इतर ठिकाणचा जो कचरा असेल, तर त्याचं विघटन कसं करायचं? म्हणजे जैव औषधी कचरा म्हणजे आता आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने जास्त आहेत. मग कारखान्याची मळी
नदीच्या पाण्यात सोडली जाते. मग तसं करून चालणार नाही ना. तर ती पाण्यात जर सोडली तर त्याच्यातनं ज्या लाभ क्षेत्रातील लोकं असतील त्या नदीचं पाणी जी लोकं पिण्यासाठी वापरतात, तर त्या परिसरात वेगवेगळे आजार होतात. त्यातलं कावीळचा आजार महत्त्वाचा आहे. नंतर टायफॉइडचं वाढतं. काही ठिकाणी गॅस्ट्रो सुद्धा होतं. अनेक ठिकाणी तिथं मग ह्या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी किंवा आणखी काही कामासाठी केला तर तिथे त्वचेचे आजार झालेले दिसतात आणि मग त्याच्यामुळं त्याच्याविरुद्धचा कायदा 1998 पासूनचा आहे. त्यानंतर नगरपालिका घन कचरा नियोजन कायदे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फार म्हणजे निग्लेक्टेड सब्जेक्ट आपल्याकडे आहे. मुंबईमध्ये दिवसाला जवळ-जवळ काहीतरी 10,000 टन कचरा तयार होतो. घन कचरा 10,000 टन. आता मुंबईतील लोकं आहेत किती? तर मुंबई जिल्हा जर घेतला तर तिथं खचून काहीतरी एक साधारण मानलं जातं काहीतरी 60-70 हजारापर्यंत म्हणजे काहीतरी ते संख्या तर मला वाटतं 2011च्या ह्याच्यातनं ती अ, सगळी मुंबई मिळून म्हणजे मुंबई उपनगर आणि मुंबई जिल्हा मिळून ती काहीतरी 1.17 कोटी आहे. आणि त्याच्यातली मग मुंबई शहरातली निम्म्यापेक्षा कमी आहे. आणि मग ह्या मुंबई शहरातल्या ह्याच्या सगळ्या ह्या लोकांच्याकडनं जवळ समजा 10,000 टन कचरा, मग तो न्यायचा कुठे? मुंबईचं क्षेत्रफळ 640 चौरस किलोमीटर आहे. आणि त्या 640 चौरस किलोमीटरमध्ये ही लोकं ठेवायची की कचरा ठेवायचा? आणि मग अशा वेळेला त्या कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य केलं जात नाही आणि त्याच्यावरती आधारित मग प्रश्न विचारले जातात. प्रक्रिया कशी केली जाते? भारताचं जैव इंधन राष्ट्रीय धोरण 2018 ला सध्याच्या सरकारनं ठरवलेलं आहे आणि त्याच्यात मग 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण केलं जाणार आहे. आणि मग बाकीचे काही म्हणजे आता आपल्याकडल्या नागपूर शहरामध्ये पूर्ण इथेनॉलवरती नागपूर महानगरपालिकेने चालणारी बस सुरू केलेली आहे. पहिलं कार्बनमुक्त राज्य हिमाचल प्रदेश जाहीर झालेलं आहे. त्यानंतर अगदी ते जैव इंधनचा वापर करून विमानं सुद्धा आपल्याकडे उडवली जातात आणि परीक्षेत त्याच्यावरती आलेले प्रश्न. आता हे प्रश्न किती होते? तर साधारण जर तुम्ही बघायला गेला तर ते वातावरणातल्या बदलावरती आलेल्या प्रश्नांची संख्या ही 20 पर्यंतची होती. मग आता ते मगाशी 22 आणि हे 20, 42 प्रश्न झाले. गेल्या साधारण 7 वर्षातल्या परीक्षेतल्या हे 3 महत्त्वाचे मुद्दे जे परीक्षेत दिलेले आहेत त्याच्यावर. आणि नंतर हे प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती जी आहे, त्याच्यावरती जे काही हे आहेत, एक साधारण 4 घटक आहेत आणि त्याच्यावरती आलेल्या प्रश्नांची संख्या 6 आहे. म्हणजे जर तुम्ही बघायला गेला, तर बाकीच्या घटकांच्यावरती विचारले गेलेले प्रश्न जे आहेत, तर त्यांची संख्या जवळ-जवळ 100 पेक्षा जास्त आहे. पण गेल्या 7 वर्षात पर्यावरणावरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या ही 50 पर्यंतच आहे, मर्यादित. आणि यातले बहुतांशी प्रश्न मगाशी जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे जनरल नॉलेज किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी किंवा जिओग्राफीशी संबंधित असल्यामुळं या विषयाचा वेगळा अभ्यास करू करू नका असं मी म्हणणार नाही. पण हा करत असताना तुम्ही त्याची सांगड जर समजा भूगोल किंवा विज्ञानाशी घातली, तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकेल. मग आता याचा अभ्यास करताना आपल्याला नेहमीची पद्धत जी आहे ती वापरली पाहिजे. मग काय नेहमीची पद्धत? तर क्लासिफिकेशन आणि कंपॅरिझन. आणि हे करत असताना कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. मग त्याचं ॲप्लिकेशन आणि अपडेशन. मग त्याबद्दलच्या काही स्लाइड्स आहेत, ते थोड्या आपण बघूया आणि त्याच्यानंतर मग आपली पुढची चर्चा आपल्याला करता येईल. आता जे काही ही दिसते का स्लाइड? एक मिनिट मी हे करायचं राहिलं. एक मिनिट याच्यापेक्षा जरा ती दुसरी स्लाइड आहे ती बघूया आपण. आता आपली जी काही आता ही स्लाइड दिसते का आपल्याला सगळ्यांना? कोणीतरी टाईप करा किंवा बोला जर दिसत असेल तर मग वी कॅन वन सेकंड. ओके वन सेकंड आय जस्ट ट्राय टू. आता दिसते का बघा?
की आपल्या आता जे आपण एक 50 प्रश्न बघितले, तर त्या प्रश्नाशी संबंधित असलेल्या ज्या काही महत्वाच्या बाबी त्याच्यात जे काही येऊन गेले आहेत, तर त्याच्यावरती चर्चा करणारी ही स्लाइड आहे. तर ही आपल्याला दिसते का तेवढं सांगा मला? हम्म. आनंद, स्लाइड दिसते का? कारण मी आता परत ती शेअर केलेली आहे. परीक्षेत जो प्रश्न आला होता इकोटोनच्या बद्दल, त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. आय एम नॉट शुअर वेदर यू आर एबल टू सी दिस स्लाइड ऑर नॉट. जर कोणी तुमच्यापैकी आणि कोणतं टाईप केलं तर मला लक्षात येईल ते. हा प्रॉब्लेम झालाय. तर बघा, कशी सांगत होतो तुम्हाला मी की जे काही एक 50 प्रश्न गेल्या 7 परीक्षांमध्ये पर्यावरणावरती विचारले गेले, तर त्याच्यात बऱ्याच संकल्पना आणि अलीकडच्या चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न होते. आणि मग ह्यातल्या संकल्पनातले पहिले त्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलं होतं जवळजवळ एक 10 ते 12 संकल्पना. त्यातली एक संकल्पना होती इकोटोन. मग इकोटोन कशाला म्हणायचं? मग समजा तुम्ही कुठलीही परिसंस्था घेतली, तर त्या 2 परिसंस्था एकमेकाला लागून असतील आणि त्याच्यामधला जो काही ट्रान्झिशन संक्रमण जो परिसर असतो, त्याला इकोटोन म्हणायचं. आता उदाहरण सांगायचं झालं, तर जर समजा आता मगाशी बोललो त्याच्याप्रमाणे ऊसाची शेती आहे आणि आपण रस्त्यावरनं चाललोय. मग हायवे जो आहे, हायवे आणि ऊसाची शेती या दोघांच्या मधला जो काही जागा असेल, तर त्याच्यामध्ये काहीतरी झुडूप असतं किंवा काहीतरी मगाशी सांगितलं काँग्रेस गवत येतं किंवा आणखी काहीतरी असतं. तर असा जो काही भाग आहे, त्याला इकोटोन म्हणायचं. तर इकोटोन इज अ ट्रान्झिशन एरिया बिटवीन टू बायोलॉजिकल कम्युनिटीज. इट इज वेअर टू कम्युनिटीज मीट अँड इंटिग्रेट, असा त्याचा अर्थ आहे. आणि जर बघायला गेला तर त्याच्यावरती आधारित म्हणजे इकॉलॉजी मधलं तो एज इफेक्ट जो असतो, एज इफेक्ट म्हणजे काय? एक परिसंस्था दुसऱ्या परिसंस्थेवरती प्रभाव टाकते आणि त्याच्यामुळे एज इफेक्ट रिफर्स टू चेंजेस इन पॉप्युलेशन ऑर कम्युनिटी स्ट्रक्चर्स दॅट ऑकर ॲट द बाउंड्री ऑफ द टू हॅबिटॅट्स, म्हणजेच इकोटोनच्या याच्यामध्ये. आता जर पुढची इकोटोनची वेगळी जर स्लाइड तुम्हाला दाखवायची झाली, तर एकच मिनिट हा. इथे बघा, हे तुम्हाला लक्षात येईल. आता हे वुडलँड आणि हे वुडलँड म्हणजे हे जंगल आहे, हे जंगल आहे आणि हे दोन्ही जंगलाच्या मध्ये हा जो ओपन कॉरिडॉर आहे, त्या ओपन कॉरिडॉरच्या ह्याच्यालाच आपण इकोटोन म्हणायचं. मग इथे एज इफेक्ट आणि इकोटोन दिलाय. इकोटोन म्हणजे ट्रान्झिशन झोन, अशा दोन्हीच्या ह्याच्यात. आणि साधारणपणे एज इफेक्ट म्हणजे काय? तर रिलेशनशिप बिटवीन द स्पेसिस ऑफ डिफरंट बाउंड्रीज, म्हणजे त्या दोघांच्या मधला जो काय संबंधित ते. आणि मग त्यात डिस्टर्बन्स कशामुळे होऊ शकतो? मानवी म्हणजे ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळं, एखादं नैसर्गिक आपत्ती आली त्याच्यामुळं. आणि मगाशी जे सांगितलं तुम्हाला इन्व्हेजिव्ह स्पेसिस, म्हणजे आता गारवेल किंवा काँग्रेस गवत ते इन्व्हेजिव्ह प्रजाती आहेत आणि त्यांच्या सध्या शेतात किंवा ह्याच्यात प्रचंड प्रमाणावरती आक्रमण पिकावरती झालेलं आहे. आणि सो दॅट इज नथिंग बट एज इफेक्ट मानायचा. आणि परीक्षेत त्याच्या इकोटोन वरती प्रश्न आलेला, म्हणजे इकोटोनची व्याख्याच त्यांनी विचारली होती. आता इकोटोनच्या बरोबरच दुसरं इकोझोनिक संकल्पना आलेली आहे.
सो इकोझोन म्हणजे काय? इट इज द ब्रॉडेस्ट बायो जिओग्राफिकल डिव्हिजन ऑफ द अर्थ लँड सरफेस बेस्ड ऑन डिस्ट्रीब्युशन पॅटर्न्स ऑफ टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम्स. म्हणजे आता इकोझोन आणि इकोटोन मधला फरक काय? तर इकोटोन म्हणजे काय? एक समुदाय किंवा भाताची शेती, त्याला तुम्ही जर समजा आपलं एखादं गाव घेतलं आणि त्या गावातल्या एखाद्या शेतात असलेलं भाताचं पीक घेतलं, त्याला इकोटोन म्हणायचं. पण संपूर्ण गावातलं जर भाताचं शेत किंवा सगळी पिकांची जर शेती घेतली, तर त्याला आपण इकोझोन म्हणायचं. तर इकोटोन आणि इकोझोन मधला फरक एवढाच, की अनेक इकोटोननी इकोझोन बनलेलं असतं आणि त्या इकोटोनमध्ये इकोझोन म्हणजे इकोझोनमध्ये इकोटोन तर येतातच आणि त्याचा तो एज इफेक्ट का बाकीच्या काही गोष्टी ज्या असतील त्या येत राहणार. आता त्याच्यानंतर जर बघायला गेला तर इकॉलॉजिकल निश नावाच्या याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊन गेला. आता इथं नाहीये पण वेगळ्या परीक्षेत आला होता. त्यानंतर होम रेंज त्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि मग त्याचंही थोडं जर आपण वाचन केलं फायदा होतो. नंतर ते इको टाईप आलेलं आहे. तर इको टाईप म्हणजे काय? ती संकल्पना जी आहे ती इको टाईपची ती कुणी मांडली असा एकदा परीक्षेत प्रश्न आला होता. आपल्या नाही पण मुख्य परीक्षेत होता आणि ते ट्युरेसन नावाचा जो पर्यावरण तज्ञ आहे त्यानं इकोटाईप ही संकल्पना मांडली आणि इकोटाईप म्हणजे काय नाही तर इट इज अ सेट ऑफ इकॉलॉजिकली डिस्टिंक्ट पॉप्युलेशन. म्हणजे काय आहे की आता जर समजा गावात आपण पिंपळाचं झाड घेतलं, मग त्याच्या शेजारी वडाचं झाड असेल, मग त्याच्या शेजारी जर बघायला गेलं तर आंब्याचं झाड. मग आता ह्या सगळ्याचा पिंप, वड, आंबा असं तिन्ही घेतलं, या तिघांचं जेनेटिक कॉन्फिगरेशन वेगवेगळं आहे. तर थोडक्यात इकोटाईप म्हणजे काय? तर ज्या सजीव बाबी किंवा वस्तू म्हणजे प्राणी किंवा वनस्पती ज्यांच्यामध्ये जनुकीय बदल म्हणजे काय फरक असतो. म्हणजे आता माणसं जगातली कुठली घेतली तर त्या सगळ्यांच्यात क्रोमोझोम 46 असतात. मग ती एक इकोटाईप झाली. मग आता दुसऱ्यात पुन्हा जर 50 असतील रंगसूत्र, ती एक इकोटाईप झाली. तर इकोटाईप इज अ पॉप्युलेशन दॅट इज अडॅप्टेड टू लोकल एन्व्हायरमेंट कंडिशन्स बट इट इज अ जेनेटिकली डिफरंट फ्रॉम द अदर्स आणि ते जेनेटिक्स वरती ते ठरवलं जातं आणि त्यामुळे इथं ते पियर्सननी सांगितलेलं आहे की जेनेटिकली बेस्ड डिफरन्सेस अमॉंग ग्रुप्स ऑफ प्लांट्स ग्रोइंग इन पर्टिक्युलर हॅबिटॅट. प्युरेसन कॉइन्ड द टर्म इकोटाईप. आणि तुमच्यापैकी कुणी जर समजा पी-एस-आय, एस-टी-आय असिस्टंट पूर्व परीक्षेची तयारी करत असेल, तर त्यात इकोटाईप वरती आधारित जोड्या जुळवा नावाचा प्रश्न 2-3 वर्षापूर्वी परीक्षेत येऊन गेला होता. आणि त्याच्यामुळे इकोटाईपचं हे आपण थोडक्यात लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर ते बायोडिग्रेडेशन, बायो मॅग्निफिकेशन, बायो अक्युम्युलेशन, बायो रेमेडिएशन याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि मग जर तुम्ही बघायला गेलात तर इथे बायोडिग्रेडेशन करणारे जे घटक आहेत सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते सूक्ष्मजीव. आणि मग हे सूक्ष्मजीवामध्ये अनेक येतात म्हणजे त्याच्यामध्ये जीवाणू आहेत, त्यानंतर कवक येतं, शेवाळ येतं, त्यानंतर काही कीटक सुद्धा लोक त्याच्यामध्ये येतात आणि ह्या सगळ्यांच्या ह्याच्यातनं जे काही काय आहे की मुळात कुठलाही देह घेतला, वनस्पतीचा असू दे, प्राण्याचा असू दे, तो विविध रसायनांनी बनलेला आहे आणि त्यातली महत्वाची रसायनं जर CHO, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असतातच. आणि नंतर मग जसं ही मूळ ह्याला त्याला काय फाउंडेशन घटक मानलं जातं. आणि त्याच्यानंतर इतर क्षार याच्यात जर बघायला गेलं वनस्पतींच्या बाबतीमध्ये महत्वाचे क्षार NPK. मग त्याच्यामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस. नंतर सल्फर सुद्धा असतं. मग आता CHO आणि NPK. आणि मग याचं काय होतं, की त्या वनस्पतीचं एकदा विघटन व्हायला सुरुवात झालं, की ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हवेत सोडला जातो. NPK जे आहे ते जमिनीत सोडलं जातं. साधारण साधं उदाहरण जर सांगायचं झालं बायोडिग्रेडेशनचं आपल्या गावामध्ये आढळणारं म्हणजे गोबर गॅस. गोबर गॅसमध्ये आपण तो कृषी कचरा टाकतो. मग त्याचं फर्मेंटेशन होतं. मग ते फर्मेंटेशन करणारी बरेच सूक्ष्मजीव असतात. म्हणजे आता जर पहिलं जर बघायला गेला तर तो कृषी कचरा जो आहे तर ते थोडक्यात पॉलिमर्सच असतात ते. आणि बायोपॉलिमर्स असतात. मग त्यांचं पहिल्यांदा विघटन करावं लागतं. मग त्यासाठी ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया लागतात. मग त्यात ते अनएरोबिक बॅक्टेरियाचा वापर केला जातो. मग त्याच्यानंतर ॲसिडिफायिंग बॅक्टेरिया असतात. आणि शेवटी मिथॅनोबॅक्टरचा वापर करून त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून तो मिथेन वायू तयार होतो. मग एका बाजूला मिथेन तयार झाला, उरलेल्या कचऱ्यातनं मग आपल्याला चांगलं खत मिळतं. मग त्या खतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे सगळं असतं. त्यामुळं बायोडिग्रेडेशन ही प्रक्रिया
दैनंदिन जीवनामध्ये चालतच असते. आणि मग इथे दाखवलेलं त्याच्याप्रमाणे सूक्ष्मजीवांच्या मुळे जर अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये जर विघटन झालं तर त्यात मिथेन आणि पाणी तयार होतं आणि त्या पाण्याची वाफ तयार होते आणि हे गोबर गॅसमध्ये होतं. आणि जर समजा एरोबिक म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीत झाला तर त्याच्यातनं मग कार्बन डायऑक्साईड हवेत सोडला जातो आणि पाणी सुद्धा त्याच्यातून तयार होतं. आणि मग बाकीचं जे काही आहे त्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत तर त्याला ही जी सगळी प्रक्रिया टेल्स अस अबाउट द बायो डिग्रेडेशन म्हणजे जैव विघटन त्याला म्हणायचं. आता पुढं बायो रेमिडेशन आता बायोडिग्रेडेशन कसं होतं नैसर्गिकरित्या होतं. आता हे नैसर्गिकरित्या होण्याच्या ऐवजी जर समजा आपण ठरवलं की आपल्याला पाहिजे तसं करायचं आहे मग त्याला बायो रेमिडेशन म्हणायचं. मग साधं उदाहरण काय बायो रेमिडेशनचं आपण जी दारू तयार करतो किंवा बियर जी तयार केली जाते आता मोलॅसिस साखर कारखान्याच्या मोलॅसिसवरती आपण फर्मेंटेशनची प्रक्रिया करतो आणि मग त्याच्यासाठी ते वेगवेगळे कवकव वापरली जातात आणि त्याचा वापर करून मग ते फर्मेंटेशन झालं की त्या मोलॅसिसमध्ये असलेल्या कर्बोदकांचं रूपांतर अल्कोहोल इथिल अल्कोहोलमध्ये होतं आणि त्याच्यातून मग आपल्याला ती दारू मिळते. मग ते बायोरेमेडिशन. मग तसंच आपल्याला वेगवेगळे औषधं जी आहेत, वेगवेगळे पदार्थ, साधं दही लावणे हे सुद्धा बायोरेमेडिशनचाच प्रकार आहे. मग दह्यामुळे काय होतं, दही लावतो म्हणजे काय करतो आपण ते लॅक्टोबॅसिली टाकतो त्याच्यात आणि लॅक्टोबॅसिली दुधात टाकल्या की दुधात असणारं जे लॅक्टोज आहे त्याचं रूपांतर लॅक्टिक ऍसिडमध्ये होतं आणि आपल्याला दही मिळतं. तर बायोरेमेडिशन इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग ऑर डिग्रेडिंग द टॉक्सिक पोल्युटंट फ्रॉम द एन्व्हायरमेंटल बाय युझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि मग ते कॉमनली युज्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स नावं दिलेत. हे परीक्षेत सुद्धा आलेले आहे. सुडोमोनास किंवा फ्लेवोबॅक्टेरियम, आर्थ्रोबॅक्टर किंवा ॲझोटोबॅक्टर आणि मग खाली बायोरेमेडिशन फोकसेस इन डिफरंट सोर्सेस दे आर कॉल्ड ॲज अ डिफरंट नेम्स. मग त्यात प्लांटमध्ये असेल तर त्याला फायटो रेमेडिशन म्हणायचं. फंगीमध्ये असेल तर त्याला मायक्रो रेमेडिशन म्हणायचं. मग ते ईस्ट शेवटी ही फंगस आहे. मग ईस्टचा वापर करून आपण जी दारू तयार करतो दॅट इज नथिंग बट द मायक्रो रेमेडिएशनच म्हणायचं. तर आपल्याकडे ज्या वायनरीज आहेत त्या सगळ्या वायनरीज मध्ये व्हॉट एव्हर प्रॉडक्ट ज्याला आपण IMFL म्हणतो इंडियन मेड फॉरेन लिकर जी तयार केली जाते महाराष्ट्रामध्ये तर त्यात वी आर युझिंग लॉट ऑफ फंगस त्याला ईस्ट म्हणायचं अँड दॅट इज नथिंग बट द मायक्रो रेमेडिएशन. तर हा आणि बायोडिग्रेडेशन आपण मगाशी बघितलं. त्याच्यानंतर बायो अक्युम्युलेशनचा प्रकार आहे. आता बायो अक्युम्युलेशन ची व्याख्या इथं वरती इन्क्रीज इन कन्सेप्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ पोल्युटंट इन एन ऑर्गॅनिझम. आता तुम्हाला माहिती असेल की जपानमध्ये मिनीमाटा आजार अनेक माणसांना झाला मासे खाल्ल्यामुळं. मग ते काय भानगड होती तर जपानमध्ये कारखान्यात विशेषतः जिथं आरसे किंवा इतर पदार्थ किंवा कॉम्प्युटरचे सुद्धा वेगवेगळे भाग जे तयार करणारे कारखाने त्या कारखान्यात मर्क्युरीचा वापर केला जायचा आणि त्यामुळे ते पाऱ्यावरती जे काही कारखान्यातलं सांडपाणी होतं त्याच्यात तो पारा मिसळायचा. मग तो पारा त्या नदीतली मासे खायचे. मग त्या माशाच्या शरीरात पारा गेला की ते मासे जर समजा माणसाने खाल्ले तर माणसाच्या शरीरात पारा झाला आणि माणसाच्या शरीराला पारा उपयुक्त नाहीये. म्हणजे त्या माणसाच्या शरीरावरती अनिष्ट परिणाम होणार आणि तो जो आजार होतो त्या आजाराला मध्ये मिनीमाटा असं नाव मिळालं. मग ते बायो अक्युम्युलेशन किंवा साधं आता कसं झालंय आपल्याकडे बघा सध्या जगातला सर्वात मोठा आरोग्य कार्यक्रम म्हणजे मलेरिया निर्मूलन कार्यक्रम अजून सुद्धा आणि भारतात पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये मलेरिया निर्मूलन कार्यक्रमाला सुरुवात झाली. मग ते मलेरियाचं निर्मूलन आपल्याला 3-4 टप्प्यावरती आपण करतो. मग पहिला टप्पा काय होता त्याच्यात की वाहक जो आहे मलेरियाचा म्हणजे अनाफिलिक्स डासाची मादी तिला मारायची. मग DDT स्प्रे करायचा. साधारण दुसऱ्या आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये DDT स्प्रे केल्यामुळं तिसऱ्या पंचवार्षिक म्हणजेच 1965च्या दरम्यान भारतातली मलेरिया रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली होती. कारण त्या DDTमुळे डास मारायला लागले. आणि मग थोड्या दिवसात असं झालं की ते डासांनी नंतर त्या DDTशी जुळवून घेतलं अडॅप्टेशन आणि मग डासांना पूर्वी DDT जे विष होतं ते डासांच्यासाठी DDT काय म्हणतात त्याला एक चांगल्या प्रकारचं भक्ष्य किंवा एक न्यूट्रिशन झालं आणि नंतर मग डासांचं परत DDT मारलं तरी सुद्धा डासांचा नाश होईना. उलट DDT मारल्यामुळे डास वाढायला लागले आणि मग अशा पद्धतीनं बायो अक्युम्युलेशन झालं तर सुरुवातीला त्या प्राण्यांना त्रास होतो. पण नंतर हळूहळू ते प्राणी
स्वतःला ते जुळवून घेतात आणि जुळवून घेऊन मग त्याला तेच त्यांचं एकंदरीत काय होतं, चांगली बाजू जमेची बाजू बनते आणि त्यामुळे आता अलीकडे उलटं होतंय. डी मारले की हमखास डासांची संख्या वाढते आणि दॅट इज अनदर इम्पॅक्ट ऑफ व्हॉट यू कॅन कॉल द बायो अक्युम्युलेशन. आणि बायो मॅग्निफिकेशनचं हे कसं आहे की कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार. मग आता मगाशी जसं सांगितलं आपण डीडीटी मारला. मग ते डीडीटी मारताना काही डास पकडून त्याच्यावरती मारला जायचा नाही. असा हवेत मारला जायचा. मग तो पिकावरती जायचा. आणि अनेक त्या पिकांच्या मध्ये मग ते डीडीटीचा अंश गेला. मग आता जर समजा ते ज्वारी, गहू किंवा भातावरती ते डीडीटीचं गेलं, तर ते मग गवत किंवा हे जनावरं ती खायची. मग जनावरांच्या दुधामध्ये मग ते डीडीटी आला. आणि मग जनावरांचं दूध आपण प्यायलं की तो डीडीटी माणसामध्ये आला. मग आता जर समजा पहिल्यांदा जे गवतामधला जो डीडीटी होता, त्याचं प्रमाण जर समजा त्या गवतामध्ये 10% असेल, तर ज्यावेळेला ते गायीने खाल्लं, तिच्यात ते 10 पटीनं म्हणजे 100 आकडा होणार त्याचा. ते जर समजा माणसाने दूध प्यायला, तर माणसावरती त्याचा परत 10 पटीनं म्हणजे 1000 आकडा होणार. आणि पारशी लोकांच्यात कसं आहे, की मृत झाल्यानंतर तो मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्स वरती ठेवला जातो. तिथे येऊन ती गिधाडं खातात. मग गिधाडानं अशा माणसाचं जर मांस खाल्लं, तर त्याला काय होणार? त्याच्या 10 पटीनं म्हणजे 1,00,000 पटीनं त्याच्या शरीरामध्ये ते डीडीटीचं प्रमाण वाढणार. म्हणजे काय झालं, हे बायो मॅग्निफिकेशन होत गेलं. तर डीडीटी सुरुवातीला 10 म्हणजे गवतामध्ये, जनावरांमध्ये 100 म्हणजे दुधामध्ये 100, माणसामध्ये 1000 आणि मग 10 पटीनं म्हणजे 10,000 त्या गिधाडांच्या मध्ये. असा हा प्रकार होत जातो आणि सो दॅट इज कॉल्ड ॲज अ बायो मॅग्निफिकेशन. परीक्षेत त्याच्यावरती प्रश्न हे जरा आणखी जास्त डिटेलमध्ये दिले. इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस इन ऑर्गॅनिझम ॲट ट्रॉफिक लेव्हल. मग ट्रॉफिक लेव्हल म्हणजे त्यालाच वनस्पतीतले किंवा ज्या अन्न साखळीचे असतात त्याच्यातले वेगवेगळे स्तर जे असतात त्याच्याबद्दलचं. आता वनस्पतीवरती किंवा हे धान्याचं कणीस दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये 0.4 पीपीएम, 0.04 पीपीएम काय असणार कॉन्सन्ट्रेशन डीडीटीचं. मग ते प्रायमरी कंझ्युमर म्हणजे काय ह्याच्यात आता ते पाऱ्याचं पकडा तुम्ही. मग आता प्रायमरी कंझ्युमर माशांनी खाल्लं ते 0.04 चं 0.23 झालं. मग ते मोठ्या माशांनी खाल्लं त्याच्यात ते 2.7 आलं. आणि मग ते पक्ष्यांनी खाल्लं त्याच्यात 13.8 आलं. म्हणजे प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी आणि टर्शरी कंझ्युमर याच्यामध्ये त्या रसायनाचं प्रमाण वाढत गेलं. आणि मग ह्याला आपण काय म्हणायचं बायो मॅग्निफिकेशन आणि त्याच्यामुळे आजार होतात. आता हे मगाशी आपण जी स्लाइड बघितली होती, इकोटाईपच्या बद्दलची ही माहिती. त्यानंतर मिनीमाटा डिसीज वरती प्रश्न आलेलाच आहे. तर ते पहिला मिनीमाटाचा पेशंट जपानमध्ये 1957 ला 5 वर्षाचं पोरगं होतं ते, त्याला झालेला आढळला. आणि इट इज अ केमिकल पारा जे असलेला वॉज रिलीजिंग मिथिल मर्क्युरी into Minamata Bay between 1930 to 1968. And this bioaccumulated in sailfish and was biomagnified in fish. Both were the staple diet of the local human population, and mercury causes severe damage to the nervous system, and Minamata disease was first identified due to high incidence of cerebral palsy in the children in that area. आणि मग ह्याच्यात तुमच्यात लक्षात आलं असेल की त्या पाऱ्यामुळं मुलांना तो तोंडाचा पक्षाघात व्हायचा आणि मग 5 वर्षाच्या मुलांच्या वरती तो जास्त परिणाम झाला. मोठ्या माणसाने एवढा त्रास होत नव्हता, पण त्यानंतर जगामध्ये हे लेड नॉकिंग एजंट म्हणून किंवा अँटी नॉकिंग एजंट म्हणून पेट्रोलमध्ये वगैरे वापरलं जायचं. आणि मग ते सुद्धा अलीकड ते रद्द करण्यात आलेलं. त्याच्यावरती म्हणजे आता आपल्याकडे शिसे विरहित पेट्रोल मिळतं. तर असं हे मिनामाटा डिसीज वरती आलेला भाग. पुढे बघा इटाई डिसीज वरती प्रश्न विचारला गेला होता. तर इटाई डिसीज काय आहे? तर ते जसं मर्क्युरीचं अक्युम्युलेशन झालं की काय होतं मिनीमाटा, तसं इटाई डिसीज कॅडमियम पॉइझनिंग झालं की त्याच्यामुळे होतं. आणि ते सुद्धा जपानमध्येच पहिल्यांदा आढळलं. आणि तो हाडाचा आजार होतो. आणि ह्याच्यात जर बघितलं मिनीमाटामध्ये तो आजार जो आहे तो कशाचा आजार आहे? तो मर्क्युरी किंवा लेड पॉइझनिंगचा आहे. त्यानंतर ब्ल्यू बेबी सिंड्रोम, याला मिथ हिमोग्लोबिनिया असं म्हटलं जातं. वेअर बेबीज स्किन टर्न्स ब्ल्यू. आता हे कशामुळे होतं? डिक्रीज अमाऊंट ऑफ हिमोग्लोबिन इन द बेबीज ब्लड. आणि हे कशामुळे होतं? तर अनेक वेळेला काय म्हणतात त्याला ते हृदयाचा झडपेचा आजार असेल तर त्यावेळेला सुद्धा हा प्रकार होतो. आणि जर समजा हिमोग्लोबिन म्हणजे त्याचे ए हिमोग्लोबिन असतं, एस प्रकारचं हिमोग्लोबिन असतं.
त्याची विविध प्रकारची हिमोग्लोबिन्स असतात आणि त्यांच्यामुळे तो आजार होतो. हा प्रदूषणामुळे होत नाही बेबी ब्लू बेबी सिंड्रोम. आणि डीडीटी बद्दल सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर ते पॉल म्युलरला त्याच्याबद्दल 1948 नोबेल पारितोषिक मिळालं होतं. आणि डीडीची आता आपण जी काही चर्चा केली त्याच्यानुसार डीडीचा दुष्परिणाम शरीरावरती होत राहतो. आणि पॉल म्युलर हा पहिला शास्त्रज्ञ डॉक्टर नसताना त्याला वैदिक शास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं. 1948 पर्यंत सगळ्या डॉक्टरांनाच ते नोबेल पारितोषिक म्हणजे पहिलं वैद्यक शास्त्राचं नोबेल पारितोषिक रक्तगटाचा शोध लावणाऱ्या कार्ल लॅन्स्टेनरला मिळालं. दुसरं वैद्यक शास्त्रातलं नोबेल पारितोषिक ज्या माणसानं भारतात संशोधन केलं होतं मलेरियावरती आणि मलेरिया हा अनाप्लिक डासाच्या मादीच्या चावण्यामुळे होतो आणि त्याला कारणीभूत घटक प्लाझ्मोडियम आहे ते ज्यांनी सांगितलं त्या रोनाल्ड रॉसला दुसरं वैद्यक शास्त्राचं नोबेल पारितोषिक 1902 ला मिळालं. आता हे 1901 पासून 1947 पर्यंत ही सगळी डॉक्टर मंडळी होती त्यांना वैद्यकशास्त्राचं नोबेल पारितोषिक. पण पॉल म्युलर हा एकमेव त्यावेळचा माणूस की ज्या डॉक्टर नव्हता पण मेडिसिनचं त्याला नोबेल पारितोषिक त्या डीडीटीच्या मुळे मिळालं. आणि त्या डीडीटीचा वापर मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मलेरियाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी, टायफस नावाचा आजार कमी करण्यासाठी, येलो फिवर म्हणजे व्हॉट एव्हर द डिसीजेस वेअर व्हॉट यू कॅन कॉल ॲज अ ट्रान्समिटेड बाय द व्हेक्टर मॉस्किटो. तर डासाला मारण्यासाठी डीडीटी वापरलं जायचं आणि मग त्याच्यावरती प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर दुसरा ते वनस्पतींच्यातले अल्कलॉइड्स आणि विचारले गेलेत ना ते अल्कलॉइड्स कुठलीही वनस्पती घ्या, साधी वनस्पती घेतली तर त्याच्यात ते अल्कलॉइड असणारच. आणि ते अल्कलॉइड 2 प्रकारचे असतात म्हणजे उपयोगी पडणारे आणि अनुपयोगी पडणारे सुद्धा, औषधं म्हणून सुद्धा आणि विष म्हणून सुद्धा. तर अल्कलॉइड्स आर केमिकली नायट्रोजनस हेटेरोसायक्लिक बेसिक कंपाउंड ऑकर इन नेचर अबाउट 15% ऑफ व्हॅस्क्युलर प्लांट अँड वाईडली डिस्ट्रीब्युटेड हायर प्लांट्स. आणि मग आपल्याकडे आयुर्वेदामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर ह्या अल्कलॉइडचाच वापर मोठ्या प्रमाणात करतात. आता करोनावरती अश्वगंधा म्हणून जे काही उपयुक्त ठरते असं ते दिव्या फार्मास्युटिकल रामदेव बाबाजी म्हणते. तर त्यात शक्यता आहे ती ठरायची. ट्रायल सुद्धा त्यांनी घेतलेल्या आहेत. पण त्यात महत्वाचं कंटेंट काय इन्ग्रेडियंट काय आहे तर ही अल्कलॉइड्स आणि महत्वाची अल्कलॉइड्स ही प्रत्येक वनस्पतीमध्ये आढळतात आणि ह्या ज्या वनस्पतीच्या फॅमिली दिल्यात म्हणजे ॲफ्रोसायनी किंवा पापळव्हेरॅसी किंवा ते पॅपिलानॅसी किंवा रेनानॅसी किंवा सोलॅनॅसी म्हणजे बटाट्याची सोलॅनॅसी बटाट्याची. तर ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये ते अल्कलॉइड्स आहेत आणि ते कुठल्या वनस्पतीत कुठल्या अल्कलॉइड परीक्षेत प्रश्न आलाय. त्या खाली दिले दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ सॉल्ट ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड्स. हे अल्कलॉइड्स ऍसिडिक ऍसिड म्हणून. मग आता तुम्ही जर समजा कैरी खाली त्या कैरीमध्ये ऍसिडिक ऍसिड असतं किंवा ते कच्ची द्राक्ष खाली त्यात ऍसिडिक ऍसिड असतात. तर व्हिनेगर जे बनवतात तर त्यात ऍसिडिक ऍसिडच असतात ते द्राक्षापासून बनवलं जातं. ऑक्झॅलिक ऍसिड विशेषतः जर तुम्ही जी लोणची सगळी ती खाली जातात आपल्याकडे त्या लोणच्याच्या मध्ये ऑक्झॅलिक ऍसिड आहे. मॅलिक ऍसिड हरभऱ्याचा जो पाला आहे त्याच्यात असतात. लॅक्टिक ऍसिड दह्यामध्ये किंवा टार्टारिक चिंचेमध्ये आहे. टॅनिक ऍसिड बऱ्याच झाडांच्या सालीमध्ये टॅनिक ऍसिड असतं. अकोनेटिक ऍसिड जे आहे ते फुलांचा देठ म्हणजे आंब्याचं किंवा त्या नारळाचं जे काही वरची जी शेंडी असते किंवा आंब्याचं वरचं देठ जो असतो त्याच्यामध्ये अकोनेटिक ऍसिड असतं. आणि त्यांनी परत दिले की काही ठिकाणी साखर सुद्धा आढळते याच्यामध्ये. मग ती सोलॅनम म्हणजे बटाटा जो काही गट आहे त्या बटाट्याच्या सालीमध्ये सुद्धा साखरेचा अंश आढळतो. नंतर व्हरॅट्रम ग्रुप ह्याच्यामध्ये सुद्धा. आणि त्यांनी दिलेत नाव की मगाशी जे परीक्षेत प्रश्न आला होता तो असाच होता की तंबाखूच्या पानात निकोटीन नावाचा अल्कलॉइड आहे. त्यानंतर तुम्हाला आता माहिती असेल ते HCQ हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचं सध्या आपण कृत्रिमरित्या तयार करतो. पण पहिल्यांदा हायड्रॉक्सिक्लोरोक्विन जे आहे त्याचं सिंकोना झाडाच्या लागवडीतनं ते तयार केलं जायचं. आणि काही जणांचं म्हणणं असं सुद्धा आहे की भारतातली नक्षलवादी चळवळी जी सुरू झाली त्याला सिंकोना झाड किंवा हे HCQचा आधार आहे. कारण बघा दार्जिलिंग परिसरामध्ये आपल्याला जी चहाची मळे आहेत त्यात काम करणारी मळे म्हणजे सगळे त्यावेळेला युरोपियन लोक जास्त होते आणि काही भारतीय उद्योजक सुद्धा चहाचं म्हणजे नंतर टाटांचं टी गार्डन सुद्धा होतं. तर ह्या दार्जिलिंग परिसरामधल्या सगळ्या चहाच्या मळ्यांची मालकी या कोणाकडे होती युरोपियन लोकांच्याकडे होती. स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये काय झालं की चहाचं उत्पादन नुसतं भारतातच नाही तर सगळ्या जगभर वाढायला लागलं आणि त्यामुळं युरोपियन किंवा विशेषतः इंग्रज लोकांची जी चहाच्या कंपन्या होत्या
त्यांच्याला मागणी कमी यायला लागली म्हणून त्यांनी डायव्हर्जन करायचं ठरवलं. आणि ते डायव्हर्जन म्हणजे काय, तर ते सिंकोना झाडाची लागवड करायची आणि त्याच्यातनं क्लोरोक्विन किंवा प्रायमॅक्विन एक्स्ट्रॅक्ट करायचं. आणि मग त्यानुसार सिंकोना झाडं त्या चहाच्या गार्डनच्या बाजूनी कुंपण म्हणून लावली गेली. आणि मग त्या ह्याच्यातनं मोठ्या प्रमाणावरती चहाच्या ह्याच्यापेक्षा म्हणजे चहापासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा त्या सिंकोनाच्या सालीपासून काढलेल्या क्विनाईन किंवा प्रायमॅक्विन पासून उत्पन्न जास्त मिळालं. मग यावेळेला तिथल्या चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांनी पगार वाढवून मागितला. मग ते नाही म्हणाले वाढवायला. मग त्यावेळेला त्यांच्यावरती पोलिसी अत्याचार झाले. मग अशा वेळेला त्यांना तो जंगल संथाल नावाचा माणूस भेटला, आदिवासी नेता. आणि मग त्याच्या नेतृत्वाखाली आणि मग त्याला ते चारू मुजुमदार, त्यानंतर आणखी 2-3 माणसं यांचं सहकार्य होतं. आणि 1960च्या दशकामध्ये मग या चहाच्या मळीवाल्यांच्या विरोधातलं जे आंदोलन होतं, तर त्यातनं ते सिंकोना म्हणजे काय ते सिंकोनाच्या विरोधातलंच ते जास्त होतं. मग आपल्याकडे नक्षलवादी चळवळ सुरू झाली. तर सिंकोना झाडाच्या सालीपासनं आपल्याला ही 2 औषधं मिळतात. आणि HCQ सध्या जे प्रोफायलॅक्टिक म्हणून वापरलं जातं सिंकोनावरती आपल्या कोरोनावरती, ते एक महत्वाचं. त्यानंतर आपल्याकडं ग्रामीण भागात आढळणारा त्या कडुलिंब जो आहे, त्या लिंबाच्या बियामध्ये निबिडिन असतं. त्यानंतर आपल्याकडे हायवेला आता जे एक्सप्रेसवे घ्या किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे कुठल्याही त्या ह्याच्यामध्ये डिवायडरच्या ह्याच्यात ती कण्हेरीची झाडं लावलेली असतात. त्याला गुलाबी, पिवळी, पांढरी फुले येतात. तर त्या कण्हेरीच्या तळाला जे काही मूळ असेल, त्या मुळापासून आपल्याला स्ट्रिसनिन मिळतं. मग अशी ही सगळी अल्कलॉइड ह्याच्यातनं मिळतात. त्यानंतर रावलफिएन म्हणजे सर्पगंध नावाची वनस्पती पश्चिम घाटात किंवा कोकणात भरपूर येते. आणि त्याच्यातनं मग ते सर्पेंटिन नावाचं अल्कलॉइड, मग ते रावलफिएन किंवा सर्पेंटिन म्हटलं जातं. ब्लड प्रेशरवरती उपयुक्त ते वापरलं जातं. त्यानंतर ग्लिसरीजिन आहे किंवा ही सगळी जी दिलेली नावं आहेत. आणि यावरून जोड्या जुळवा म्हणून प्रश्न आला होता. म्हणून असे काही वनस्पतींतले जे काही एक्स्ट्रॅक्ट आहेत त्याच्यावरचे प्रश्न. त्यानंतर रोटेनॉन, आता ही वनस्पती आता जी दाखवलेली आहे त्याला डेरी सिलिप्टिका म्हणायचं. परीक्षेत प्रश्न आलाय म्हणून इथे ती दाखवलेली आहे. तर ही डेरी सिलिप्टिका वनस्पती आपल्याकडे ग्रामीण भागात सगळीकडे, महाराष्ट्रात तरी मोठ्या प्रमाणात आढळते वनस्पती. आणि मग इट इज अन ओडरलेस केमिकल दॅट इज युज्ड ॲज अ ब्रॉड स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइड, पिस्टिसाइड अँड पेस्टिसाइड. आणि याचाच म्हणजे मगाशी सांगितलं ना तुम्हाला, की आपल्याकडे ते काय ते कासवछाप अगरबत्ती, तर ती तयार करण्यासाठी, काही उदबत्त्या तयार करण्यासाठी किंवा बऱ्याच वेळा धूर काढून जे डासांना पळवून लावण्यासाठी याचा वनस्पतीचा वगैरे वापर केला जातो. इट ऑकर्स नॅचरली इन द रूट्स अँड स्टेम्स ऑफ सेव्हरल प्लांट्स सच ॲज डेरी सिलिप्टिका अँड डेरीज मॅलासेन्सिस अँड नॅचरल ऑकरिंग रेटॉनॉन आर इलिप्टोन किंवा सुमॅट्रॉल, मॅलाकॉल, टॉक्झिकॉल, हे सगळे कीटकनाशक आहेत नॅचरली आढळणारी. आणि मग त्याच्यावरती हे परीक्षेतला प्रश्नाचा आणि ते रोटॅनॉन कशात असतात विचारला आणि ते डेरी सिलिप्टिका नाव सुद्धा दिलेलं आहे त्याच्यात. त्यानंतर पायरेथ्रम वॉज अ जीनस ऑफ सेव्हरल ओल्ड वर्ल्ड प्लांट्स आणि सगळ्यांचं आता त्यांना नाव बदलून दिलेलं आहे ना, क्रिसॅन्थेमम म्हटलं जातं. आणि सध्या जर बघायला गेला तर ही वनस्पती जी आहे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ही सुद्धा वनस्पती आढळते. त्यानंतर पृथ्वीचं जे काही वय जे आहे किंवा पृथ्वीचा जो विकास झाला आहे तर ते पॅलिझोनिक किंवा मिसोझोईक आणि सिनोझोईक मध्ये मांडलं जातं. मग प्री कॅम्ब्रियन एरिया, कॅम्ब्रियन असं सगळं दिलेलं आहे. आणि मग याच्यात जो माणूस कधी आला आणि मगाशी सांगितलं त्याच्याप्रमाणे ज्युरॅसिक काळामध्ये आणि हे वय दिलेलं आहे. तर हे साधारणपणे बघा हे 570 वर्ष म्हणजे मिलियन्स, म्हणजे हे 57 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवरती सजीवाची निर्मिती सुरू झाली. आणि मग हे 50 कोटी वर्षापूर्वी काय 43 कोटी असं असं करत आला. तर साधारणपणे ज्युरॅसिक काळ हा 20 कोटी ते 15 कोटी वर्षा पाठीमागचा काळ येतो. आणि ते 20 ते 15 कोटी म्हणजे 5 कोटी वर्ष पृथ्वीवरती डायनोसॉर आणि जिम्नोस्पर्म या लोकांचं वर्चस्व होतं. आणि याच काळामध्ये ते खंडवहन सुरू झालं आणि गोंडवाना लँड जो खंड होता तो फुटला. आणि मग एका वेळेला झालं ते हळूहळू होत गेलं. त्यात मग ऑस्ट्रेलिया खंड, आपला दक्षिण भारत, त्यानंतर सौदी अरेबियाचा प्लॅट्यू, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका आणि आताचा अंटार्क्टिका, ही सगळी पूर्वी एकत्र होती. आणि 15 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 20 ते 15 कोटी वर्षाच्या दरम्यान या प्रक्रियेला सुरुवात झाली. आणि 5 कोटी वर्षापूर्वी आताचं जे सध्या खंडांचं स्थान आहे त्याला मूर्त स्वरूप मिळालं.
आणि मग त्याच्यातनं त्या वनस्पती नष्ट झाल्या, प्राणी नष्ट झाले, सगळे गाडले गेले आणि आता जे आपल्याला कोळसा किंवा पेट्रोलियम मिळते ते त्यावेळेपासूनचं आहे. आणि मग त्याच्यातनं हळूहळू ते डायनोसॉरचं अस्तित्व इथं संपलं. मग ते क्रिटॅशियस युग जे आहे, मेसोझोइक हा साधारणपणे काय ते 65 म्हणजे मिलियन म्हणजे 6 कोटी वर्षापूर्वी हा सिनोझोइक काळ सुरू झाला. आणि त्या सिनोझोइक काळामधला मध्ये पॅलिओसिनी, युओसिनी, ऑलिगोसिनी, मायोसिनी ही अशी नावं दिलेली आहेत. आणि मग याच्यात साधारणपणे मगाशी तुम्ही ऐकलं असाल 15 लाख वर्षापूर्वी माणसाचं अस्तित्व आलं. मग ते कुठे येतं तर 1.8 म्हणजे इथं तर प्लिस्टोसिनी काळामध्ये माणूस पहिल्यांदा जगात आढळला. त्याच्यापूर्वी माणूस नव्हता. त्याच्यापूर्वी बाकीची सगळी हे होते. आणि जर तुम्ही बघायला गेला तर ह्या ह्याच्यात ते दिलेलं आहे कुठं कोण कधी आढळला त्याच्यात. मग आता आपण ते इथं वरती जर बघितलं हे सिनोझोइक मध्ये येणार. तर हे खाली पॅलिझोइक, मिसोझोइक हे खूप जुनं. तर पृथ्वीचं वय तसं साधारणपणे 350 कोटी वर्षाचं. पण सजीव जो यायला लागला तर तो साधारणपणे 50 कोटी वर्षापासून. तर 300 कोटी वर्ष पृथ्वी ही अझोइक होती. अझोइक म्हणजे जीव नव्हता. आणि नंतर मग आता ती जीवाची असलेली 50 कोटी वर्षाची पृथ्वी आहे. तर 50 कोटी वर्षाच्या सजीवांचा इतिहास हा 3 गटामध्ये आहे. पॅलिझोइक जो गट आहे तर तो पहिली 25 कोटी वर्ष म्हणजे 57 ते साधारणपणे 25 कोटी. नंतर ते 25 ते 6 कोटी म्हणजे नंतरचं तर 20 कोटी वर्षांचा. आणि आता अलीकडचा गेल्या 6 कोटी वर्षांचा जो आधुनिक सजीवांचा इतिहास असं म्हणता येईल. आणि त्याच्यात मग प्राण्यांचं, वनस्पतींचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारात केलं जातं. आणि मग इथं त्या सिनोझोइकचे परत प्रकार आहेत. तर त्याच्यात टर्शरी आहे, क्वाटर्नरी आहे. मग त्याच्यातले जे इपोक जे आहे त्याच्यात तो मगाशी म्हटलं पॅलिसिनी, युओसिनी, ऑलिगोसिनी हे असं सगळं त्याच्यातनं आलेलं आहे. आणि त्याच्यानुसार मग कुठला प्राणी कधी आला हे आपल्या परीक्षेमध्ये म्हणजे फ्लॉवरिंग प्लांट कधी होत्या तर मॉडर्न मॅन बघा. मग तुम्हाला सांगितलं होतं मी 11,000 वर्षापूर्वी आपल्याकडे मॉडर्न मॅन म्हणजे होमोसॅपियन्स दक्षिण आफ्रिकेत आढळला. त्यानंतर इथे ते अर्ली मॅन इथे त्यांनी दिले अर्धा किंवा 2 मिलियन म्हणजे 20 लाख वर्ष आणि अर्धा म्हणजे जर बघायला 5 मिलियन. आणि मग ह्याच्यातलं अर्ली मॅन म्हणजे तो ऑस्ट्रेलोपॅथिकस म्हणायचा आणि तो 15 लाख वर्षापूर्वी आला. मग त्याच्यातनं ते होमो निअंदरथॅलिस, पेकिंग मॅन किंवा होमो ऑस्ट्रेलोपॅथी अगोदरच आहे तो किंवा ते होमो इरेक्टस त्याच्यानंतर होमो रॅमॅपिथिकस आपल्याकडला किंवा क्रो मॅग्नन मॅन अशी सगळी ही जी माणसं जी आहेत तर ती साधारणपणे या प्लिस्टोसिनी काळामध्येच माणसाचा उगम झाला. आणि त्याच्या अगोदर माणूस नव्हता. तर माणूस हा साधारणपणे 15 लाख वर्षापूर्वीच इथं जन्माला आला आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदर मग होते हे आता मेनी मॉडर्न टाइप्स मॅमल्स मग चिंपांझी असेल, गुरिला असेल, एप असेल तर ते साधारण युओसिनी काळामध्ये होते. आणि फर्स्ट प्लॅसेंटल मॅमल ते पॅलिसियोनिक काळामध्ये म्हणजे सस्तन प्राणी जे आहे ते सिनोझोइक काळातच त्याच्या अगोदर नाही. आणि मग या दोघांच्या मधली कोण कोण काय होते हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. तर इथे दिले बघा की टाइम ऑफ अर्ली लाईफ, टाइम ऑफ मिडल लाईफ आणि टाइम ऑफ न्यू लाईफ माताचं जे आहे ते. आणि परीक्षेत त्याच्यात थोडा प्रश्न आला होता म्हणून हे चार्ट इथे दिलेला आहे. तर ही सगळी जी माहिती आहे ती कशाबद्दलची आहे तर त्या आता परीक्षेत येऊन गेलेला जो पहिला टॉपिक आहे त्याच्याबद्दलची स्लाइड. दुसरी जर स्लाइड आपण बघायची ठरवली ती दुसरी स्लाइड बघूया आणि मग आपण थांबूया. तर ती ही स्लाइड दिसते का जरा सांगा मला. हो हो, आवाज येत नाही. बरं ही आता मी स्लाइड दिलेली आहे. सो आर यू एबल टू सी द स्लाइड.
एक नवीन स्लाइड ती आपल्याला दिसते का बघा जरा. ओके. तर आपण बघितलं मगाशी की जे आपले 3 महत्वाचे आहेत. एक पर्यावरण आहे, दुसरं जैविक विविधता आणि तिसरा ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामान बदल. मग हे ग्लोबल वॉर्मिंगच्या बद्दलचा हा एक स्लाइड आहे. मग आपण ते हरितवायूच्या बद्दल बघत होतो आणि ग्लोबल वॉर्मिंग कसं होतं त्याच्याबद्दलची माहिती. तर इथं जर बघायला गेला तर हे एक काय म्हणायचं त्याला आपण निसर्ग चक्र म्हणता येईल. मग आता ह्या निसर्ग चक्रामध्ये हे समुद्रातलं किंवा पाणी जे आहे, पाण्याचं बाष्पीभवन होणार आणि त्याचं सांद्रीभवन होऊन मग हे पर्जन्य चक्र सुरू होणार आणि मग अशा ह्या रिसोर्स सायकल्स आहेत आपल्याकडे. मग नायट्रोजन सायकल आहे, कार्बन डायऑक्साईड सायकल आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही बघायला गेला तर हे वायू जे निसर्गातले जे काही घटक जे आहेत त्याच्यातनं सातत्यानं काय म्हणतात त्याला तर रिलीज होत असतात. आणि मग त्याच्या ह्याच्यात जर बघायला गेलं तर त्या ऑक्सिजन कशातनं येतो, कार्बन डायऑक्साईड नैसर्गिकरित्या कशातनं येतो, मग त्या ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असणारे इथला ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, त्याच्यानंतर क्लोरोफ्लोरोकार्बन्स ही वगैरे दिलेले आहेत. आता पुढे जर तुम्ही बघितलं तर ते मगाशी आपण बघितलं ना थेरीज ज्या होत्या क्लायमॅटिक चेंजच्या. मग त्या अँथ्रोपोजेनिक थेरी म्हणजे काय, माणसामुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं. बायोथर्मोस्टॅट थेरी म्हणजे काय, निसर्गात काय होतं की तापमान एका ठिकाणी जास्त दुसऱ्या ठिकाणी जर समजा कमी असेल तर दोन्ही ठिकाणी तापमान स्थिर सारखं संतुलित राखण्यासाठी आपोआपच निसर्ग चक्र ते ग्लोबल वॉर्मिंग करून आणतात किंवा घडवतं. त्याच्यानंतर क्लाउड फॉर्मेशन अँड अल्बेडो. तर साधारणपणे काय होतं की ढगांच्या मुळं ढग जर ढगांचा कव्हर म्हणायचं जर ते वाढलं तर तो ग्रीन हाऊस परिणाम जाणवतो आणि ग्लोबल वॉर्मिंग होतं. त्यानंतर ह्युमन फोर्सिंग बिसाइड्स ग्रीन हाऊस गॅसेस जे असतील, ग्रीन हाऊस गॅस शिवाय सुद्धा इतर काही कारणामुळे ओशन करंटमुळे किंवा प्लॅनेटरी मोशन त्याच्यामुळे सुद्धा होतात. आता हे नॅचरल कॉजेस ऑफ क्लायमेट चेंज, मग याच्यातली ती इरप्शन थेरी, सनस्पॉट थेरी आपण मगाशी जी बघितली ती आली होती परीक्षेत. मग ते वल्कॅनोचं इरप्शन झालं की ग्लोबल वॉर्मिंग होतं. ते करोनामधनं जर अचानक तिथं प्रकार घडला, अचानक तिथली जी उष्णता वाढली तर त्यातनं चुंबकीय लहरी ज्या येतील त्यातनं ग्लोबल वॉर्मिंग होतं. त्याच्यानंतर ऑर्बिटल थेरी. तर काय होतं की ग्लेशियल पिरियड साधारणपणे 5 ते 6 डिग्री जे आहे तापमान कमी होतं. म्हणजे एक साधारण आपण बघितलं की कालावधी जो होता 350 कोटी वर्ष, या सगळ्या काळामध्ये अ, अशा फेजेस येतात आणि मग अशा फेजेस आल्या की त्यातल्या काही वेळेला एक मिनिट विराज काय विचारायचं आहे? एक मिनिट बघतोय. हो, इकोटोनची स्लाइड आहे व्हय? मला वाटलं बरं. एक मिनिट. ओके, ओके. सो आय एम सॉरी. सो जस्ट परत मी ती रिपीट करतो. स्लाइड दाखवतो. दिसली का स्लाइड? हे मी जे नवीन स्लाइड दाखवलेली आहे की क्लायमेटची स्लाइड दाखवलेली आहे ग्लोबल वॉर्मिंगची बद्दलची. ओके. सो आता जे की हवामान बदल तर त्याच्याबद्दलची थोडी आपण चर्चा केली. तर हे आलेले काय ते सिद्धांत वेगवेगळे जे आहेत, थेरी जे आहेत त्याच्याबद्दल. तर इथे जवळजवळ 7 थेरी दिलेल्या आहेत. त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे. ही सनस्पॉट थेरी जी आहे
किंवा ऑर्बाइट थिअरी जी आहे त्याच्याबद्दलची, किंवा इरप्शन थिअरी त्याच्यावरचा. आता सनस्पॉट थिअरीमुळं कसं काय होतं त्याचं जास्त, म्हणजे त्याला झीमन इफेक्ट म्हणतात. तर झीमन इफेक्ट नुसार सुद्धा पृथ्वीवरचं ग्लोबल वॉर्मिंग व्हायला सूर्य कारणीभूत आहे असं म्हणतात. आणि पहिल्यांदा जो फोटोस्फिअर, हा जो काही फोटोस्फिअर जो दिसतो तो गॅलिलिओने शोधला होता. आणि त्याच्या बाहेर जो काही करोना असतो तर त्याच्यामध्ये टेम्परेचरचे चढ उतार झाले की पृथ्वीचं मॅग्नेटिक फील्ड बदलतं, आणि ते बदलले की ग्लोबल वॉर्मिंग होतं, असं ह्या थोडक्यात पाठीमागचं स्पष्टीकरण. त्याच्यानंतर म्हणजे आता हे सौर डाग म्हणायचा, हा फोटोस्फिअर मध्ये आहे असा काळा डाग जो होतो, तो इथं प्रचंड प्रमाणात टेम्परेचर वाढलेलं असतं. आणि ते टेम्परेचर वाढलं की ते चुंबकीय लहरी वेगळ्या पद्धतीत तयार होतात, त्या सगळ्या सूर्यमालेचं तापमान वाढवतात. आणि शक्यतो पृथ्वीवरती त्याचा जास्त परिणाम होत नाही, कारण पृथ्वीतलं वातावरण जे आहे आणि त्या वातावरणातलं सुद्धा आयनोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर जे काय आहेत त्याच्यातनं ते फिल्टर होतं, आणि तेवढे जास्त परिणाम आपल्याकडे दिसत नाही. पण अलीकडच्या काळात अटलांटिक महासागरामध्ये काही ठिकाणी याचा दुष्परिणाम होत असलेलं आढळलेलं आहे. त्याच्यानंतर जर ऑर्बिटल थिअरी जी आहे त्याच्यातनं हे इथं जर तुम्ही बघितलं तर पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याची जी कक्षा आहे, ती कक्षा बऱ्याच वेळेला बदलत असते. तुम्हाला माहिती आहे 365 दिवसापैकी आपण भूगोलच्या लेक्चरमध्ये बघितलं, की 3 जानेवारीला पृथ्वी आणि सूर्य उपसूर्य अवस्थेत असतात आणि त्यातलं अंतर 15 कोटी किलोमीटरपेक्षा कमी असतं. म्हणजे आणि नंतर 4 जुलैला एकापासून लांब जातात आणि ते अंतर जवळ-जवळ अर्धा 30 ते 40 लाख किलोमीटरनी वाढतं. आणि मग साधारण जर अंतर वाढलं आणि कमी जास्त झालं, की पृथ्वीवरती पोहोचणारा म्हणजे अ, हे जे आहे काय म्हणतात त्याला ते टेम्परेचर पृथ्वीवरचं वाढत जातं. त्यानंतर हे जे आहे कॅटास्ट्रॉफिक मॅन मेड ग्लोबल वॉर्मिंग थिअरी. मग ह्या सिद्धांतातलं एकंदरीत कसं आहे, की कार्बन डायऑक्साईडचं सुरुवातीचं जे प्रमाण होतं, ते जर डबल झालं, तर वातावरणाचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडनी वाढतं. तर साधारणपणे कसं आहे 0.001% जर समजा हवेतलं कार्बन डायऑक्साईड सध्या 0.003% मानतात. पण त्याच्याऐवजी जर समजा 0.004 झाला म्हणजे 0.001 नी वाढलं, तर टेम्परेचर जे वातावरणाचं आहे ते 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेडनी वाढतं. याचाच अर्थ त्यांनी सांगितलेला आहे, की सिद्धांत असा सांगतो, की जर पृथ्वीवरती असलेलं अगोदरचं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे जर म्हणजे डबल झालं, तर पृथ्वीचं तापमान 1 डिग्री सेंटीग्रेड वाढतं. आणि मग त्या ह्याच्यातनं फीडबॅक्स मल्टिप्लाय धिस 3 ते 5 पटीने त्याचा दुष्परिणाम सजीव सृष्टीवरती होतो. आणि मग त्याच्यातनं ते ग्लोबल वॉर्मिंग होतं. मग आता प्रत्यक्षात काय झालंय, तर वर्ल्ड हॅज वॉर्म्ड अबाउट 0.7 डिग्री सेंटीग्रेड इन लास्ट सेंचुरी. म्हणजे गेल्या 100 वर्षात पृथ्वीचं तापमान हे 0.7 डिग्री सेंटीग्रेडनी वाढलंय. आणि इथं 1 डिग्री सिद्धांत सांगतो तर 1 डिग्री वाढणार, डबल झालाय. म्हणजे थोडक्यात कार्बन डायऑक्साईडचं हवेतलं प्रमाण दुप्पट होण्यापेक्षा त्याच्यापेक्षा थोडं कमी झालंय, आणि त्याच्यामुळे 1 च्या ऐवजी ते 0.7 डिग्री सेंटीग्रेड. ऑल ऑफ दिस अँड मोर ड्यू टू मॅन मेड कार्बन डायऑक्साईडमुळे झालंय. म्हणजे औद्योगिकीकरणामुळं आणि मग त्याच्यातनं ग्लोबल वॉर्मिंग. मग ग्लोबल वॉर्मिंग झाल्यामुळे निसर्ग चक्र बदलले. मग आता बघा, अरबी समुद्रात पूर्वी चक्रीवादळांची वारंवारता एवढी नव्हती. आणि मग आता 2019 आणि 2020 मध्ये बघितलं, अरबी समुद्रात अगदी बंगालच्या उपसागराच्या बरोबरीनं वादळी वारे यायला लागलेत. आणि वन ऑफ द रिझन इज ग्लोबल वॉर्मिंग. मग टॉर्नेडोज सुद्धा त्यांची संख्या अमेरिकेत वाढलेली आहे. ग्लेशियर्स मेल्टिंग व्हायला लागलेत. समुद्राची पातळी वाढलेली आहे. म्हणजे साधारण बघा, की 1 लाख बेटांचा देश म्हणजे इंडोनेशिया. आणि तो इक्वेटर विषुववृत्तीय देश आहे. आणि मध्ये आलेली त्सुनामी आणि नंतरचं ग्लोबल वॉर्मिंग ह्या त्या 1 लाखापैकी जवळ-जवळ 1% बेटं सध्या पाण्याखाली गेलीत असं म्हटलं जातं. सेम थिंग इज हॅपनिंग विथ मालदीव. मॉरिशसला सुद्धा धोका आहे. मदागास्करची तीच अवस्था आहे. आणि दिस इज व्हॉट इज बिकॉज ऑफ लेव्हल ऑफ द सी वॉटर इज रायझिंग ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग. त्यानंतर काही वेळेला मोठ्या प्रमाणात काय होतं, बर्फ जमा होतो आणि लगेच तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तो वितळतो. त्यानंतर अतिवृष्टी होते. त्यानंतर काही वेळेला दुष्काळ. म्हणजे सगळी ज्याला म्हणतो विपरीतता, म्हणजे विषमता प्रचंड वाढलेली आहे निसर्ग चक्र बदलल्यामुळे, आणि त्याच्यामुळे काही स्पेसीज ज्या आहेत म्हणजेच प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. त्यानंतर मिलॅनकोव्हिच थिअरी जी आहे, तर त्याच्यातनं त्यांनी सांगितलं की आईस एज जे आहे, हिमयुग ज्याला म्हणतात, तर ते विविध अशा चक्राकार गतीने येतं.
आणि मग हा सर्बियन म्हणजे रशियन शास्त्रज्ञ होता. तर त्यांनी सांगितलं की ह्या हिमयुगाची सायकल किंवा चक्र होऊन येतं आणि हे 3 गोष्टीमुळे होतं. ह्या 3 गोष्टी कुठल्या आहेत? तर पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा. दुसरं काय आहे की म्हणजे सूर्यापासून पृथ्वीवरती येणारे किरण आणि नंतर ते पृथ्वीच्या तिच्या आसाभोवती झालेला कोन. तर या तिन्ही घटकामुळं हिमयुग हे विविध वर्षासाठी येतं आणि गेल्यानंतर परत ते येत राहतं आणि मग ते त्या ह्याच्यातनं त्यांनी दिलेलं आहे की साधारण 40,000 वर्षामध्ये एकदा हिमयुग येतं आणि मग अशी हिमयुग आली की त्या ह्याच्यातनं पृथ्वीचं तापमान वाढतं, परत कमी होतं, असं सांगितलं त्यांनी. त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑर ऑर्बिटल थिअरीज मध्ये द इसेंट्रिसिटी ऑफ द अर्थ्स ऑर्बिट, ऑब्लिक्विटी ऑफ द अर्थ ॲक्सिस, वॉबलिंग ऑफ अर्थ ॲक्सिस हे ते मग मिलोनोविशच्या ह्याच्यातच त्यांनी सांगितलं त्याच्याप्रमाणेच हा भाग आहे. त्याच्यानंतर त्या सिद्धांताबद्दल आणखी थोडी माहिती जास्त दिलेली आहे. सो यू कॅन रीड दॅट. आय विल सेंड दिस स्लाइड्स टू यू. सनस्पॉट थिअरी त्याच्याबद्दलची आहे. इरप्शन थिअरी मध्ये हे आहे. त्यानंतर चेंबरलेन यांनी काय सांगितलं, ही प्रोड्यूस अ मॉडेल फॉर ग्लोबल कार्बन एक्सचेंज इन्क्लुडिंग फीडबॅक्स आणि ही इज बिगिनिंग टू थिंक इन डिफरंट वे. सो त्यांनी टी.सी. चेंबरलिननं ग्लोबल वॉर्मिंगचा इतरांच्या पेक्षा वेगळा सिद्धांत मांडला. त्यानंतर हवामानशास्त्राची जी काही हिस्ट्री आहे तर त्याच्यात नुसार हे ग्लोबल वॉर्मिंगचं डेटा जो आहे आपल्याकडे साधारण 5व्या म्हणजे काय ते 17व्या शतकापासून आपल्याकडे तो डेटा उपलब्ध आहे. आणि मग त्या माहितीचा आधार घेऊन आपल्याकडं आपल्या देशामध्ये मान्सून जो आहे, मान्सूनसाठी ब्रिटिशांनी आपल्याकडे साधारणपणे 17व्या नाही 18व्या शतकापासून डेटा ठेवलेला आहे. आणि मग ते साधारण 3 शतकांचा म्हणजे 18वं, 19 आणि 20वं या 3 शतकांचा डेटा एकत्र करून त्याच्यानुसार सध्या आपल्याकडं मान्सून अंदाजाचं रिग्रेशन मॉडेल विकसित केलेलं आहे. आणि मग जगामध्ये हवामान बदलतंय हे आपल्याला हवामानशास्त्रानं ठेवलेल्या नोंदीच्या ह्याच्यातनं जमून गेलेलं आहे. आणि ह्या नोंदी ठेवण्यासाठी लागणारी जी काही तंत्रज्ञान म्हणा किंवा उपकरणं हे रॉबर्ट बॉईल किंवा रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकने ते काय म्हणतात त्याला ते आपण प्रेशर म्हणजे हवेचा दाब मोजण्याचं मॅनोमीटर ज्याला म्हणतात किंवा इथं ॲनेमोमीटर दिलेलं आहे तर त्याचा शोध लावला किंवा एडमंड हॅलेनं ते काय ते वाऱ्याची गती आणि त्याच्याबद्दलची माहिती न्यूटननी तरी बऱ्याच गोष्टींचं हे केलेलं आहे. अँड द नॅचरल फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग अर्थ क्लायमेट मग एक्स्ट्रा टेरिस्ट्रियल आणि टेरिस्ट्रियल जर घेतले तर हे जगभरातनं किंवा विश्वातनं येणारं आणि हे पृथ्वीवरचं आणि या ह्याच्यातनं ग्लोबल वॉर्मिंग होतं. मग त्या याच्याबद्दलची काही माहिती दिलेली आहे. मग ह्याच्यात ते समुद्राचं किंवा आणखी जमिनीचं वॉर्मिंग कसं होतं आणि हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे जलचक्र जे पृथ्वीचं आहे त्यात कसा बदल होतो आणि त्या जलचक्राचा बदल होत असताना ते नायट्रोजन चक्र आहे, ऑक्सिजन चक्र आहे, कार्बन डायऑक्साईड चक्र आहे आणि त्यांचा एकंदरीत ग्लोबल वॉर्मिंग मधला सहभाग इथं दिलेला आहे. तेच परत इथं ग्रीन हाऊस इफेक्ट होत असताना पृथ्वीवरचं काय म्हणतात त्याला ते उष्मा इक्वेशन किंवा थर्मल इक्वेशन जे आहेत पृथ्वीवरचे तर त्याच्याबद्दलची माहिती आहे. तर पृथ्वीकडे मिळणारे सूर्यापासून येणाऱ्या किरणापैकी जवळजवळ 40% किरण किंवा उष्णता परत पाठवली जाते आणि जी 60% जी उष्णता आहे ती पृथ्वीवरतीच राहते आणि मग ती डेसिपेट करण्यासाठी जे विविध घटक आहेत तर त्यांच्यातले जे संतुलन बिघडलं की ग्लोबल वॉर्मिंग होतं असा एक सिद्धांत आहे त्याच्यातला. त्यानंतर ही बरेच जास्त क्लिष्ट माहिती आहे फक्त आपल्याला ज्या उपयोगाच्या आहेत तर तेवढ्याच बघूया आपण. एक मिनिट. त्यात ग्रीन हाऊस इफेक्टचा म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगचा जो आपल्यावरती दुष्परिणाम जो होतो त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे याच्यात. तर अशा काही स्लाइड्स आहेत आणि बायोडायव्हर्सिटी सुद्धा स्लाइड आहे. पण आता इथं आपल्याला जर थांबावं लागेल. तर आजच्या ह्याच्यामध्ये बघा आपण जी चर्चा केलेली आहे तर ती 50च प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्यामुळं जास्त खोलात न जाता ह्या स्लाइडच्या दाखवल्या त्याच्यामध्ये सिद्धांत आले होते म्हणून ही स्लाइड दाखवली तुम्हाला. तर त्या सिद्धांतावरती एक प्रश्न आलेला आणि अगदी ते म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कोपऱ्यातले प्रश्न म्हणायचे. पण शक्यतो प्रश्न हे याच्यातले जे येतात तर ते साधे सोपे प्रश्न असतात
आणि त्याच्यामुळे भूगोल आणि विज्ञानाची तयारी करताना पर्यावरणातल्या काही बाबींचा जर समजा आपण अभ्यास केला तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होऊ शकेल. तुम्हा सगळ्यांना ह्यातली जी काही पीपीटीज आहेत त्या दोन्ही पाठवल्या जातील आणि उत्तरं सुद्धा मी पाठवायला सांगतो. तुम्हाला जर काही प्रश्न असतील विचारायचे तर ते विचारा. अदरवाईज विल स्टॉप आणि मंडेला आपलं जे आहे ते लेक्चर विज्ञानावरचं आणि मंगळवारी मग चालू घडामोडीवरचा आणि मग असं सामान्य दिन एक संपेल आणि मग सामान्य दिन 2ची आपण बुधवारपासून सुरुवात करूया. तुम्हाला काही प्रश्न असतील, कोणाला काही शंका असतील तर विचारा. अदरवाईज आय विल स्टॉप ओव्हर हियर. एनीबडी? Okay. So I'll just the end meeting and then we'll have our